दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्याकडे आली आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा माऊलींच्या ज्ञानेश्वरीची आणि माऊलींची महती सांगणारा अभंग कीर्तन सेवेसाठी घेतलाय. भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू, श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी. तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे, भय कळी काळाचे नाही तया. स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू, श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी. एका जनार्दनी संशय सांडोने, जडधरी मणी ज्ञानेश्वरी. स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू, श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी. असा 4 चरणाचा अभंग आहे. हा अभंग योग्य प्रकारे सोडवला जावा किंवा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांची या अभंगाच्या पाठीमागची जी अपेक्षा आहे ती पूर्णत्वास जावी, यासाठी मी माझे सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज यांचं स्मरण करतो आहे. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांच्या लेखा कोण करी. राजयाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगे सिद्धी पावे. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय वाणी त्याला सांगी लोजे. राजयाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगे सिद्धी पावे. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो गुरुकृपे. राजयाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगे सिद्धी पावे. पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम देजो अवधान. मी बोलविल्या मी बोलेन, जैसे चेष्टे सूत्राधीन दारू यंत्र. एरवी तरी मी मूर्खू, जरी झाला विमुख. तरी संत कृपादी कोश जुळू असे, तरी अवधान ऐकले तिचे. मग संस्काशी पात्र होईले, हे प्रत्युत्तर माझे उघड आहे का. असं ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये आपल्या सद्गुरूला स्मरण करून, श्रोत्याला स्मरण करून ज्ञानेश्वरीचे लिखाण केलं आहे. माऊलीचाच अभंग आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा असला तरी ज्ञानेश्वरीची महती सांगणारा आहे. कीर्तनाच्या प्रारंभी 2 प्रार्थना आहेत. गायनाचार्यांनी कमीत कमी प्रमाण द्यावे, दिलेले प्रमाण सरळ द्यावेत. गायनात वेळ कमी घालावे ही प्रार्थना. दुसरी, श्रोत्यांना आणि गायनाचार्यांना टाळकऱ्यांना विनंती, कीर्तन चालू असताना किंवा कीर्तन संपल्यानंतर कोणी माझ्या पाया पडू नये. तुम्ही असं म्हणाल की वारकऱ्यांचा नियम आहे पाया पडायचा. महाराजांच्या वारकऱ्यांचा नियम असा आहे, एकमेका लोटांगणी जाती एकमेकाला. पंढरीच्या भक्ता नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. एकमेकांच्या पाया पडायचा नियम आहे. तुमच्या एवढ्याच्या पाया पडणं माझ्याने शक्य होणार नाही. आणि जर तुम्ही माझ्या पाया पडलं, मी जर त्याच्या पाया नाही पडलो तर मी एक वेळेस जेवण घेत नाही. कारण मी ज्ञानोबारायांचा भक्त आहे, त्यांचा दास आहे, ज्ञानदास. माऊलीने सांगितलं 13व्या अध्यायामध्ये, पूज्यता डोळा न देखावे, स्वकीर्ती कानी ना ऐकावे. अमुकाशी नोहावी शिक्षिलो का, तेच सत्काराची के गोठी. की आदरेशी देईल भेटी, मरणेशी साठी नमस्कारिता. आदर नको, सत्कार नको. जर तुम्ही पाया पडलं तर त्याला मरण यातना झाल्या पाहिजेत, असं ज्ञानोबारायांचं प्रमाण आहे. म्हणून मला ते पाळणं भाग आहे, कारण मी त्यांचा शिष्य आहे. मी हार पण घेत नाही. कुणी हार आणला असेल तर माऊलींना हार घाला. मी मानधन पण घेत नाही, गाडीचं भाडं पण घेत नाही. कारण तुकोबारायांनी साहित्य देती घेती, पुढचं तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. किती पालन करतात त्यांचा विषय आहे. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. आणखी एक प्रार्थना सूचना आहे, कीर्तनामध्ये कापसामध्ये बोलू नये, त्याचं पाप लागतं असं तुकोबारायांनी अभंगात सांगितलंय. आणि जे अज्ञान असतात, लेकर नाबालिक लहान असतात, त्यांना सांभाळण्याची जबाबदारी मायबापांची असते. त्यांनी जर कीर्तनात गोंधळ घातला तर त्याचं पाप मायबापाला लागतं. आणि आपले लेकर आपण सांभाळतो. सांगावं लागतं. कीर्तनकारांनी जरी विनंती केली इकडे मोकळी जागा पुढे सरकत, तर तिथल्या तिथं घासता आपल्याला पुढे सरकतच नाही. आपण कीर्तनात बसल्यानंतर दुसऱ्या माणसाला जर एखाद्या भक्ताला आपण जागा दिली तर दुप्पट पुण्य लागतं, असं संतांनी सांगितलेलं आहे. जागा देत जा, असे कोपरे काढून ढसकाढसकी करत जाऊ नका. कारण जगातले एकमेव व्यासपीठ एवढेच शिल्लक राहिले की तिथं आपण सगळे समान असतो.
आणि तेवढी संधी आपण लोकांना निर्माण करून द्यावी. आपल्यापुरतं बघू नये, बाकी संसार आपल्यापुरतं बघण्यातच चालाय सगळा. म्हणून तर त्याचं त्याला भोगायची वेळ आलेली आहे. दुसऱ्यासाठी कधी करून बघावं. भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. शांतीब्रह्म एकनाथ महाराज असं म्हणाले की भाव धरून जर तू ज्ञानेश्वरी वाचलास तर तुझ्यावर हरी कृपा करते. भाव धरून या वाचित ज्ञानेश्वरी, भाव धरून ज्ञानेश्वरी वाच. कोण कृपा करेल? हरी कृपा करेल. थोडंसं स्पर्धा परीक्षेला बसलेली मुलं असतात किंवा शाळेतले कॉलेजचे मुलं असतात ना, थोडंसं काळजीपूर्वक ऐका बरं का. म्हणजे शब्दाची गुंफण प्रश्नपत्रिकेमध्ये जी काही असेल त्याची सोडवणूक कशी करावी, आपण मार्क कशी जास्त पडतात बघा. आता हा प्रश्नच आहे तुमच्यासमोर, असं समजा खोलात जायचं आपण. असं का वाटतं विचारला असेल त्याचं उत्तर असं असेल का? पुस्तकातच उत्तर असतं असं काही नाही. आपल्या डोक्यात त्याच्यापेक्षा सुद्धा चांगलं उत्तर असू शकतं. आपण थोडासा अभ्यास केला बारीकीनं. काय म्हणाले? भाव धरून जर ज्ञानेश्वरी वाचलास तर तुझ्यावर हरी कृपा करते. मला असं वाटतं ज्ञानेश्वरीचा आणि हरीचा काही संबंधच नाही. कारण कृष्णाने जे गीता सांगितले त्या गीताचं ज्ञानोबा रायांनी प्राकृत भाषेमध्ये मराठी भाषेमध्ये स्पष्टीकरण केलं. त्याचं नाव आहे ज्ञानेश्वरी. गीतेच्या वेळेस हरी कुठे होते? पण शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणाले की ज्ञानेश्वरी जर तू भाव धरून वाचलास तर तुझ्यावर हरी कृपा करतील. बरोबर आहे. काय म्हणायला पाहिजे होतं? तू जर भाव धरून ज्ञानेश्वरी वाचलास तुझ्यावर ज्ञानोबा राय कृपा करतील. कारण ज्ञानेश्वरी ज्ञानोबा रायांनी लिहिली. पण त्यांचं प्रमाण चुकू शकत नाही. आम्ही अल्पबुद्धीचे असल्यामुळे आम्हाला अशी शंका येते आणि यावी. शंका येऊन त्याचं उत्तर शोधल्यानंतर विसरच पडत नसतो, म्हणून शंका पण यावी प्रसंगानुरूप. ठीक आहे, आपण याचं उत्तर आपण दुसऱ्या चरणात गेल्यानंतर बघणार आहोत. पहिल्या चरणामध्ये एवढंच पाहणार आहोत की भाव धरून वाचल्यानंतर हरी कृपा करणार आहेत. भाव धरायला सांगितला. भाव म्हणजे काय? अध्यात्मामध्ये भाव म्हणजे भक्ती, भाव म्हणजे प्रेम, भाव म्हणजे आपुलकी, भाव म्हणजे आवड. आवडीनं वाच. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आवड आणि भाव धरून जर तू भक्ती केली तर 100% तुझी चिंता वाहण्यासाठी तो बसलाय. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आली आघात निवारावया. माझी तुम्हाला सर्वांना नम्र सूचना आहे की देव आहे की नाही हे मनात शंका ठेवू नका बरं का. किमान कीर्तनात आलेलं आहे म्हणजे आहे, 100% आहे. अर्धा टक्का सुद्धा नाही, 0.1% सुद्धा डोक्यातून काढून टाका. असेल का ना संशय ठेवू का मनामध्ये. इथं आलात ना, आहे म्हणजे आहे. फक्त भाव धरून जे काही करायचे आवडीनं करा, प्रेमानं करा, भक्तीनं करा, आपुलकीनं करा, भाव धरून करा. समजा आध्यात्मिक अर्थ आपल्याला समजला नाही. ग्रामीण भागातले आहोत आपण, सगळे शेतकरी आहोत खेडेगावातले. काय म्हणतो आपण? सध्या भाज्याचे भाव ना, काय भाजीला कोणीच विचारणार. साखर तेल अभावा लय वाढलं म्हणजे काय हो? एखाद्या वस्तूची बाजारातली किंमत म्हणजे भाव. एखाद्या वस्तूची बाजारातली किंमत म्हणजे त्या वस्तूचा भाव. ठीक आहे, ज्ञानेश्वरी वाचायच्या ना, किंमत करून वाच म्हणजेच भाव धरून वाच. तुझे पानं उलटायचे मग उलटायचे, पानाला बसले सगळे घरच्या हाकलून द्यायचे, म्हणून बसायचं, पानं पलटीत राहायचे. 9वा अध्याय चालू असतो, ह्याचे पायाचे बोटं 8व्या अध्यायात फिरत राहतात. चालती उभी 363 ही 878 कुठेतरी खालीवर आहे. काय अर्थ नाही. काय भाव धरून वाच बाबा, भाव धरून आहे. आणि मग 100% बघ हरी कृपा करतात का नाही. भाव धरायला सांगितला. बघ किती सुंदर प्रमाण आहे. म्हणजे शांतीब्रह्म एकनाथ महाराजाला माहिती आहे, जेवढे जण माझा अभंग वाचणार आहेत, जेवढे जण माझा अभंग ऐकणार आहेत, मग भारतातला असो, जगातला असो, चांगला असो, वाईट असो, दुष्ट असो, कसाही असो, त्याच्याकडे भाव आहेच ही 100% खात्री नाथ महाराजांना असते पाहिजे. मग काय म्हणाले? धर म्हणाले, निर्माण कर म्हणाले नाही. भाव निर्माण करून ज्ञानेश्वरी वाच असं नाही म्हणाले, धर असं म्हणाले. एक उदाहरण बघू आपण सहज. समजा आपण कुठतरी असं म्हणालो होतं ना, हो साहेब ते स्टँड पडते धरा, मोबाईल पडते तुमचा धरा धरा, तर ते काय करतील? धरतील. बरोबर. कुणी जर असं म्हणाला, हो महाराज तुमच्या समोरचा मोबाईल पडतोय धरा, सगळे लोक कुणाला हसतील? ह्या म्हणणाऱ्याला. अरे तो मोबाईल पडणार कुठून आहे? म्हणजे काय? धरण्यासाठी असावं लागतं. धरण्यासाठी असावं लागतं. नाथ महाराजांना खात्री आहे की आहेच भाव प्रत्येकाला. तुझा आहे तुझं पासी तरी तू जागा चुकलासी. तुझ्याजवळ आहे, फक्त धर. म्हणजे वाईटातला वाईट जरी असेल, लहानातला लहान असेल, मोठ्यातला मोठा असेल, तर नाथ महाराजांना खात्री आहे की प्रत्येकामध्ये भाव आहे, फक्त त्यांनी धरायचा आहे. किती सुंदर आहे बघा बरोबर. आपल्याला निर्माण सुद्धा करायचं आहे, फक्त धरायचं. आपला जागं करायचं स्वतःला. का रे माझे काही चुकलंय का? कुठतरी पाप केलेत का? वाईट वागलोय का? फसवतोय का? लबाडी करतोय का? सुनाला छळतोय का? सासूला उलट सुलट बोलतोय का? मायबापाचं ऐकत नाही का? अरे धर भाव त्यांच्याप्रती, भरून तर बघ. मी तर थोडासा बदल करून असं म्हणेन माऊली की ज्ञानेश्वरी थोड्या वेळापुरता आपण बाजूला ठेवू. आपला संसार म्हणजे ज्ञानेश्वरी. संसार करायचा ना,
भाव धरून कर, प्रेमाने कर. आई तुझ्यावर कृपा करते, तुझ्या संसारामध्ये आनंद येईल. स्वतःचं जीवन म्हणजे ज्ञानेश्वरी. ह्या देहाकडे प्रेमाने बघ. मेलेलं बरं अजिबात नको, बिलकुल म्हणून. कारण मनुष्य हा देह न मिळे मागुता, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्युलोकी व्हावा जन्मावा. इहलोकीचा हा देहे देव इच्छिता ती पाहे, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. स्वर्गातले लोक म्हणतात की हा देह आम्हाला मिळावा, आणि मिळालेलं काय म्हणतंय, हा देह मिळालेला मेलेलं बरं. नका मग, बिलकुल नका मग. इतका सुंदर देह आहे, इतका सुंदर आहे, फक्त भाव धरा त्याच्या पाठी, फक्त भाव. एखादा आजोबा भेटला, आपण सहज विचारतो, काय बाबा बरं चाललंय का? काय म्हणतं ते म्हातारा आपणाला, काय खरे आता पोरं ऐकणार काही नाही, झालं संपलं आपलं, आता गेलं आयुष्य असंच, आता वाट बघायला मरणाची. नका मग. आजी बरे आहे का? कशाचं बरे माय, सुना ऐकणार, पुरी ऐकणार, पडल्या गवऱ्या संशयाला जाऊन आपलं झालं असं, बिलकुल म्हणून. क्षणक्षणाहाची करावा विचार, करावया पार भव सिंधू. अरे जो क्षण शिल्लक आहेत अत्यंत भाग्यशाली आहेस. स्वतःच्या बाबतीमध्ये भाव धर, प्रेम कर स्वतःवर. ज्या माणसाला स्वतःवर प्रेम करता येतं तोच दुसऱ्यावर प्रेम करू शकतो. ज्याला स्वतःवर प्रेम करता येत नाही तो दुसऱ्यावर प्रेम करूच शकत नाही. म्हणून स्वतःच्या प्रती भाव धरा. सुंदर, काय आजी कसं चाललंय? मस्त आहे, छान आहे. काय बाबा बरे? हो छान आहे. मेलेलं बरं म्हणू नका, कारण ईश्वराकडे जे मागतो ना, ईश्वराच्या मुखातून फक्त तथास्तु निघत असतं, तथास्तु. काय सांगावं तुमच्यापैकी कोणी ईश्वर असेल त्यांनी विचारलं, काय आजी बरे का? काय नाही, खरं नाही, आपलं मेलेलं बरं, तथास्तु. आपण जैसे व्हावे देवे तैसेची करावे. तुम्ही मला आपलं काही खरं नाही, तथास्तु. कशात आलं का? मस्त आनंदाने. कशा आहेत आज्या? मस्त आहे, छान आहे. कारण आपल्याला चांगलं म्हणायचं गुत्त कोणीही घेतलेलं नाही. आपला ठेका आपण घ्यावा. स्वतःला आपण चांगलं म्हणा, मस्त छान आहे म्हणा. उदाहरण बघा तुम्ही, एखाद्या आजोबाला जर आपण म्हटलं बरं चाललंय, कारण ते जर उलटं सुटं असं दुःख सांगू लागलं तर दुसऱ्या वेळेस विचारितच नाही त्याला भेटल्यानंतर. खिशातून मोबाईल करते, हॅलो 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 म्हणते. त्याला मोबाईल आलेला नसतो, आलो म्हणायचं नसतं, फक्त त्या म्हाताऱ्या त्याला काटायचं असतं. काहीतरी उलटं सुटतं सांगतो, नकारात्मक सांगतो. कशासाठी बाबा? पण आपला आनंद आपण घ्यावा. छान आहे, चांगला आहे, मस्त आहे म्हणा. एक दुसरे उदाहरण मी सहज तुम्हाला आठवण देतो. कुणाचं वय 50 वर्ष असेल, कुणाचं 60 असेल, 40 असेल, 30 असेल. फक्त कल्पना करा, तुमच्या वयाचे, तुमच्या बरोबरीचे किंवा तुमच्यापेक्षा लहान असलेले ओळखीतले फक्त कित्येक लोक मेले. खरं आहे का खोटे? तुमच्या वयाचे, तुमच्या बरोबरचे, तुमच्यापेक्षा लहान असणारे पहिलीपासूनची आठवण करा, लहानपणापासूनची आठवण करा. ओळखीतले कित्येक लोक मेले. तुमचा नंबर नाही लागला ना मृत्यूमध्ये, जगलात नाही. भाग्य नाही का हो आपलं? ते मेले ना आपल्या डोळ्यासमोर. कोरोनामध्ये कोट्यवधीची माणसं मरून गेली, आम्ही जिवंत आहोत. भाग्य नाही का आमचं? कशाला देवाला नाव ठेवता? आम्हाला हे दिल नाही, ते दिल नाही. तुमचा काय ठेका घेता का देवाने देण्याचा? तुम्हाला हात, पाय, कान, नाक, डोळे, बुद्धी सगळं दिले ना. करा नाही हाताने, काय करता येत नाही? काही करता येतं. नव्हे ऐसे काही नाही अवघड, नाही कैवाड तोच वरी. जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, या जगामध्ये अवघड असं काहीच नाही. फक्त निश्चय करा, स्वतःप्रती प्रेम धरा, आपली इच्छा प्रगट करा. चांगल्या तुम्हाला फळानं व्हायचंय. व्हायचं म्हणजे होतच, 100% होतं. राम म्हणता रामचे होई जे, कधी बैसोनी पदवी घे जे. जय कृष्ण होई जे आपण, जय कृष्ण होय आपले अंतकरण. मग संकल्पांच्या अवालंबन उळंगती सिद्धी. तुकोबारायांनी 8व्या अध्यायात सांगितलं. तुकोबारायांनी रामाच्या बाबतीमध्ये सांगितलं, अरे तू होऊन तरी बघ. त्या लेकरांनी म्हणून आम्हाला कलेक्टर व्हायचंय, 100% कलेक्टर होतील. आता थोडं बदल करून सांगतो परत. आपला संसार म्हणजे ज्ञानेश्वरी, आपण असं म्हटलं. आपलं जीवन म्हणजे ज्ञानेश्वरी म्हटलं. पोरं बसलेत ना, यांचं पुस्तक म्हणजे यांच्यासाठी ज्ञानेश्वरी. मग BComला असो, BScला असो, स्पर्धा परीक्षेला असो, 10वीला असो, 5वीला असो, यांचं जे पुस्तक आहे ना 100, 200, 400, 500 पानाचं, ते पुस्तक म्हणजे ज्ञानेश्वरी. भाव धरून वाच, श्रद्धेनं वाच, आपुलकीनं वाच, आवडीनं वाच. काय हो त्या पुस्तकामध्ये? अहो काय कशाला विचारता? काय नाही सांगा ना. त्या पुस्तकामध्ये डेप्युटी कलेक्टर आहे, त्या पुस्तकात तहसीलदार आहे, त्या पुस्तकात इंजिनियर आहे, त्या पुस्तकामध्ये डॉक्टर आहे. सगळं त्या पुस्तकात आहे, सगळं त्या पुस्तकात आहे. फक्त भाव धरून वाच. फक्त खालीची कृपा झाल्याशिवाय राहणार वाचितच नाही. हे पानं असे चुकी लावून पलटीतात, मोबाईल खेळत राहतात. माय आली बापाला की चुटुकण्या पानं उलटायचं, पुस्तक उलटंय का सुटतंय ते बघायचं नाही. दिवसभर मोबाईल खेळायच्या, गप्पा मारायच्या, बाहेर उड्या मारत राहायच्या आणि म्हणायचं माय बापाने सांगायचं लगे लागतात. तर काही लगा लागत नाही, स्वतःचा लगा लागतो फक्त. आपण जर पक्के असो तर नव्हे ऐसे काही नाही अवघड. तुमच्यासमोर मोठेपणानं बोलणारा हा माणूस 10वीला फक्त 40% मार्क आहे. माझ्याकडे 15 डिग्री येतात. 15 महाराष्ट्रामध्ये डेप्युटी कलेक्टर 1995च्या बॅचला टॉपर आला. नव्हे ऐसे काही नाही, काहीच अवघड नाही. फक्त निश्चय करा, भाव धरा स्वतःप्रतीचा.
शेजारी असो काका असो मस्त हसून खेळून आई ताई बाबा म्हणून संसार करा, काही दुःख वाटायला येत नाही. अहो चटणी भाकरीमध्ये माणसं सुखी राहतात. मुंबई पुण्याला जाऊन बघा, जर रेल्वे उभी राहिली ना तर रेल्वे पटरीला लागून झोपड्या असतात बाजूला, त्या झोपड्यामध्ये घुरलेला आवाज येतो रात्री 2-3 वाजता, घुरलेला आवाज येतो. आणि त्याच मुंबईत पुण्याचा 50-50 मधली इमारती असतात, 3 वाजता सुद्धा लोक घरामध्ये लाईट लावून असं फिरत असलेल्या सावल्या दिसतात आपल्याला. इंजेक्शन गोळ्या घेऊन सुद्धा झोप येत नाही. लक्षात आलं का? की भाग्य आहे आपलं, झोपडी सुद्धा झोप येते. तुमच्या मनावर अवलंबून आहे. मन चंगा तो कटोती में गंगा, मन नाही चांगा तर काय करेल काशी गंगा. काय कीर्तन ऐकायचे, तिथं थोड्याच करणार असून कोपऱ्या काढून पुढे जाऊन माझ्यापेक्षा जागा नाही जर म्हणणार असून येतात कशाला बाबा हे देह ओझं घेऊन इकडे. आलं का लक्षात? जीवन खूप सुंदर आहे. ह्याला फुलं भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. जीवनाला, शरीराला, संसाराला, आलेल्या वाट्याला आलेल्या कर्तव्याला, मग शेतकरी असा, शिक्षक असा, जे काही असेल प्रामाणिकपणे करायचं. जो मालक बघतोय कुणा तर दिसावं नाही तर पुढे पुढे करायचं आणि पुन्हा कधी गोट्या खेळत राहायचं, काय तर चुकीचं करायचं नाही करायचं. कीर्तन प्रवचन करायचे आहेत ना भाव धरून, जे काही करायचंय. यांना काय मृदंगाचं अंग दिलं, अहो 1000 लोकात नाही यांना मिळालं. एवढे कीर्तने करतो अजून मृदंगाचं बोल कळत नाहीत. मला भाग्यशाली आहेत ते. यांना गायनं चांगलं, आम्हाला गायनं चांगलं नाही. भाग्यशाली आहेत. प्रत्येकाला भगवंताने काहीतरी दिले, फक्त त्याला व्यवहारात घालू नका. कारण अध्यात्मामध्ये व्यवहार झाला की आत्मबलाला तडा जातो आणि आत्मबलाला तडा गेल्यानंतर त्याची दुरुस्ती कोणीच करू शकत नाही. कोणीच. मी म्हटलं कीर्तनाचं 7 ते थोडं वेळ लागतो म्हणजे महाराज लोक यायला. संयोजकाचा फोन. मी म्हणलं बरं मी लोकांसाठी कीर्तनच करीत आणि प्रामाणिकपणे सांगतो, करीत नाही. मग ज्ञानोबरायांचा शिष्य आहे, मी सांगतो तुम्हाला, मी लोकांसाठी कीर्तनच करत नाही, मी त्यांच्यासाठी करतो. कारण त्यांचे शब्द आहेत, नसे मी वैकुंठीचे ठाये, नसे मी योग्यांचे हृदये, माझे भक्त गाती जेते, नारदा मी उभा ते. माझे भक्त गाती जेते, नारदा मी उभा ते. ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं, तुम्ही वैकुंठी नसे, वेळू एक भानुबिंबे दिसे, वरी योगी यांचे मानसे उमडून जाय, परी तयापासी पांडवा, हरपला मी घेऊन सावा, जेत नाम भूषु बरवा, करीती माझा. अर्जुना, मी वैकुंठात नाहीये, स्वर्गात नाही, योग्यांकडे नाही, कुठे आहे? माझं भजन जिथं चाललं तिथं मी आहे. म्हणून जेव्हा जेव्हा आपल्याला विठ्ठल विठ्ठल म्हणण्याची संधी मिळेल, ज्ञानोबा तुकोबाचा गजर करण्याची संधी मिळेल, अंतकरणातून टाळ्या वाजून म्हणायचं. कृपा होऊ शकते, त्याची निश्चित होऊ शकते. त्याला आवडी दुसऱ्या गोष्टी, कुठल्याच गोष्टीची आवडी नाही आहे त्याला, सगळी हीच आवड आहे भगवंताला आणि त्याच्या आवडीपोटी आपण करावं. कीर्तनी गजरे नाचतो श्रीहरी, म्हणे तसे सोयरी चोखियाची. तुकोबारायांच्या पत्नीनं सांगितलं सोयराबाईंना की भगवंत कुठे आहे? कीर्तनात गजर होतो, कीर्तनाच्या ठिकाणी, भजनाच्या ठिकाणी तो असतो, तिथं नाचतो, उड्या मारतो. आपला तर ते लेकरून नाचत होतं. काय सांगा भगवंत त्याच्यात शिरला असं थोड्या वेळा सांगता येत नाही. अहो त्याला काय बंधन आहे सांगा? कुठे काय करील तो काय? नोहे महाराज परी पाहे बीज शुद्धांगी, काही करू शकतात ते. त्याच्यामुळे तो काही विशेष नाही, शंकेचं कारणच असणार नाही. असो, भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. मग ज्ञानेश्वरी वाचायची आहे ना, तर भाव धरून वाचायची, भाव धरून करायचा. तर मग ज्ञानोबारायांनी पण सांगितलं, मग निस्सीम भाव उल्हासे, मग आरपावयाचे निमिषे, फळ एक आवडे तैसे भलतयाचे हो. बघतो माझी आकडे दावी, मी दोन्ही हात उडवी, देठून फेडता सेवी आदरेसी. काय आवडतं भगवंताला? कृष्णाने अर्जुनाला सांगितलं नव्या अध्यायामध्ये की अर्जुना, मला फक्त निस्सीम भाव आवडतो. निस्सीम भाव म्हणजे ज्या भावामध्ये स्वार्थ नाही. एवढ्या एकादशी केल्या, देव प्रसन्नच होत नाही. मग काय? अरे बाबा 33 कुठे पूर्णात लोकांना, आपल्या 33 कुठे बोलले, दुर्भाग्य आपल्या लोकांचं, खरंच लय दुर्भाग्य. अजून कुठं कोंबडे द्यायला जातील, बकरे कापायला जातील, अजून काहीतरी करायला जातील. नका ना करू. ज्यांचे व्यासपीठ आहेत ना, त्याच्या अंगी मोठेपणा, ते यातना कठीण. त्या सांगणाऱ्या माणसाने सुधरा बाबा. अगोदर सांगणारे सुधारले ना, लोक आपोआप सुधारतील. त्यांना समजून सांगा, जाऊ नका चुकीच्या ठिकाणी म्हणून. आणि खरंच जाऊ नका. मी प्रामाणिकपणे सांगतो, तुझं आहे, तुझं 100% आपल्या जवळ आहे. इतकं जवळ आहे ना, हा केसरसी मारी उडी
उभा स्तंभ कोडी ऐशी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून. हाक देऊन बघा हो, आम्हाला हाकच देता येत नाही, आम्हाला हाकच देता येत नाही. द्रौपदीने भावनेनं हाक दिली, द्रौपदी शिवश्री अनंता देत होता असे भाग्यवंता, आम्हाला गे कृपावंता कोठून आणले गोविंदा. द्रौपदीने हाक मारल्यावर उपस्थित झाला तिथे. आम्ही हाकच मारता येत नाही आपल्याला, आमच्यापेक्षा भावच नसतो. भगवंताने काय सांगितलं की अर्जुना, माझ्या भक्तांना जर वाळले सुकलेलं पान फूल फळ जरी आणलं आणि तो एक हात पुढे करतो तोपर्यंत मी दोन्ही हात पुढे करतो, त्याचा देठ सुद्धा काढत नाही, प्रेमाने आनंदाने खातो. पै भक्ती एकी मी जाणे देत साने थोरणवणे, आम्ही भावाचे पाहुणे भलते या. मला फक्त भावच कळतो अर्जुना, मला दुसरं काही कळत नाही. म्हणून जेव्हा किंवा मंदिरामध्ये जा दर्शन घ्यायला भगवंताच्या, उगं जायचं घणकण घंटी वाजवायची, पारायण चालू असतं, कीर्तन चालू असतं, काहीच देणे नसतं काही लोकांना, उगं मध्ये घुसतात त्याच्यामधून जाऊन जायचं, घणकण घंटी वाजवायची, पाया पडायचे. अरे बाबा बघा इथे देव, तिथं नाही मध्ये आता मंदिरामध्ये, कारण एवढे प्रमाणात तुम्हाला सांगितले ना. नावडे वैकुंठ, नावडे भूषण, नावडे आसन वसन काही. सोयराबाई म्हणतात त्याला भूषण आवडत नाही, व्यसन आवडत नाही, काय तुमच्या काय सोनं नाणं काही आवडत नाही, त्याला तुमचा फक्त भाव आवडतो, भाव आवडतो. भावनेनं करून जर जाताय मंदिरामध्ये पाया पडायला, 2 रुपये टाका पेटीमध्ये. 1000भर लोकसंख्या गावची असेल, कोण पेटे उघडणारा? 100 रुपये तर निघतात का विचारा त्याला पेटीमध्ये महिन्याला. आणि 1000 लोक येऊन जातात महिन्यामध्ये, घंकर घंटी वाजायचे, पचकन बाजूला थुकायचं, काहीतरी करून जायचं, काहीतरी खायचं आणून ते प्लास्टिकची पिशवी टाकून देऊन जायचे. झाडलोटला पैसे कोण देईल? दिवाबत्ती कशी चालेल मंदिरातली? रंगरुटी कशी होईल? सत्य कसे होतील? भाव धरून बघा. 2 रुपये टाका पेटीमध्ये, महिन्याचे 10 रुपये टाकून जा, 1500 जमा होतील. देतच टाकीतच नाही मी. देशी तेव्हा घेशी, घेशी तेव्हा देशी, ऐसा असशी उदार, काय देवा तुझे कृपणाचे धरुणीधार. घेतल्याशिवाय देतच नाही तो. पोहे सुदाम देवाचे, की मारी कोरडेचे, न म्हणे उच्चिष्टात्वा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे. आता भावाचा अर्थ भक्ती सुद्धा पाहिलाय. कोरडे पोहे खाल्ले सुद्धा याचे 18 विश्व दारिद्र्य दिलं. का दिलं? कारण जेव्हा जंगलामध्ये गेले होते लाकडा आणायला, तेव्हा गुरुमातेने चेने दिली होती थोडे सुदाम्याजवळ, म्हणजे भूक लागली तर खा. पाऊस आला, झाडावर चढले, एका फांदीवर कृष्ण, दुसऱ्या फांदीवर सुदामा, आणि सुदाम्याला भूक लागली, खाऊ लागला चेने. भगवंताने विचारलं कृष्णाने, अरे सुदामा काय वाजू लागले? नाही थंडीनं दात वाजतायत. बरं. पुन्हा विचारलं गुरुमातेने काही दिलं का? नाही काही नाही दिलं. एवढ्या थंडीमध्ये आत दिलं तर कुठं मी तुला सांगितलं नसतं का? खाऊन टाकले. एवढेसे चेने हो, एवढेसे हरभरे खाल्ले. कुणाचे खाल्ले? भगवंताच्या नावचे खाल्ले, भगवंताच्या हिश्श्याचे खाल्ले. 18 विश्व दारिद्र्य, 18 विश्व दारिद्र्य. आणि जेव्हा बायको म्हणाली पोहे तरी घेऊन जा कोरडे, लाजू लागला, फू लागला, भगवंताने दोन्ही हाताने ओढून घेतलं आणि खाल्ले घासभर. बघा भाव कुठं असतो ते लक्षात घ्या. भाव भाव बळे आकळे, येरवी नाकळे, करतळी आवळे ते सहारे, भावे विन देव नकळे निसंदेह, गुरुविन अनुभव कैसा कळे. ज्ञानोबरायने हरिपाठात सांगतात भावनेशिवाय देव कळतच नाही. 18 विश्व फाटके कपडे तिथे घेऊन गेला, लाज वाटण्यासारखी परिस्थिती होती. त्याला लाज वाटू लागली की एवढ्या मोठ्या राज्याकडे कशी जाऊ. लक्ष्मी मातेला वाटलं की माझ्या नवऱ्याचा मित्र आहे, अशी केली. तथास्तु. तसेच 18 विश्व दारिद्र्य. बघितली सुदाम्याचं गाव अजून तसंच आहे. घरात तर पुन्हा लक्ष्मीनं तथास्तु म्हटली, अजून तसंच आहे. मग कृष्णाने सांगितलं इशारा करून, तू जरी किती आशीर्वाद दिलीस तर त्याचं दारिद्र्य जाणार नाही. का? माझं खाल्लंय त्याला. लक्षात आलं ना? आणि मग भगवंताने पाय धुवायचे नाटक केले सुदाम्याचे, आणि पाय धुवलं तर सुदाम्या वाकला, अरे देवा नको नको म्हणला माझे पाय धुवून. मग त्या कृष्णाने असा हात केला, अरे आणू नको डोकं खाली. लक्षात पाय धुण्यासाठी आपण मुंड खाली केली ना अशी. सुद्धा म्हणला धुवू नको पाय, मुंडी खाली गेले कृष्णामध्ये की कृष्णाने खाल्लं असं कपाळाला हात लावला आणि सांगितलं कुणाला? पत्नीला सांगितलं लक्ष्मी मातेला, आता दे म्हणे आशीर्वाद. तथास्तु म्हणलं की तिकडे सोन्याची सुदाम नगरी झाली. पोया खाल्ला घासभर. मग लक्ष्मीने नंतर विचारलं की देवा मी 2दा आशीर्वाद दिला, सोन्याची त्याची नगरी झाली, आता कशी काय झाली? सांगितलं सुदाम्याने विधीचे भाळे लिहिले की भीक मागावे, ते मोडोनी प्रभूने लिहिले की न भीक मागावे. त्याच्या कपडावर लिहिलं की भगवंताचे चेने खातोस ना, मग माग भीक आयुष्यभर. भगवंतांनी स्वतः हात लावला, न भीक मागावे, न शब्द घातला. आता सांगितलं की त्याला मिळेल कधी? पोहे खाल्ल्यानंतर. म्हणून देवाच्या नावावर 70 जरी पैसे जमा झाले, एखाद्या महाराजाची तारीख घ्यायला छत्रपती संभाजीनगरला जायचंय, गाडीचं भाडं लावायचं, चहा प्यायचा, कुठेतरी खायचं, त्याचं बिल लावायचं. नका करू बाबा, माझे हात जोडून नंतर आपल्यात करत नसाल तर फार चांगली गोष्ट आहे. चुकून होत असेल करूच नका, करूच नका. 100 जमा झाले ना 101 देऊन टाका.
पण 99चा हिशोब कधी करू नका, लय अवघड आहे तसं. भगवंताचे गणित कोण, त्याचं गणित पण कोण अडवायला जाणार आहे? कोण 33 कोटी 14 भुवनाचा मालक आहे. मागा बाळपणे श्रीपती जे एक वेळ खादली होती माती, ते कोपुणी हाती यशोदा धरीला. मग भेने भेने जैसे मुखी झाडा द्यावयाचे निविसे, 14 भुवने सावकाशे दाविले ते. यशोदेला माती खाल्ल्याचं निमित्त करून उघडतो माती खाल्ला, मी नाही खाल्ली. काय दाखवलं? 14 भुवन दाखवली. 14 भुवन. या 14 भुवनाचा मालक आहे. लक्ष्मी तुझे पायातळे, कुबेर तुझा भांडारे. ज्याची लक्ष्मी पायाजवळ आहे, कुबेर भांडार, त्याला काय लागतं? फक्त तुम्ही प्रेमाने दिलेलं. प्रेम म्हणाल एवढं कसं काय शक्य होईल? बघा, आपलं लेकरू जेव्हा आपल्या घरात ऐकत नाही, उलट सुलट बोलतं, तर आपण काय म्हणतो? हे बाळा, तू 2 रुपये कमवून नको आणू बाबा, तू उलट सुलट बोलू नको, जी चटणी भाकरी असते आनंदाने खा. म्हणतो की नाही? सांगा नाही म्हणतो की नाही? आपलं बघा प्रेम भगवंताचं कसं आहे. का बरं त्याला आवडतं खाऊ घातलेलं? असे कुठलेच मायबाप नाही की ज्याला लेकरांनी खाऊ घातलं नाही. आपण ताटात बसतो जेवायला, लेकराला घेऊन बसतो, त्याला खाता येत नाही, आपण काय करतो? बाळक बापाची ताटी रिगे, रिगोने बापाटेच जेवू लागे, की तो संतोष लिया वेगे मुखची उडवी. ज्ञानोबरायांनी आपल्या मुलाबद्दलचा, लेकराबद्दलचा भाव सांगितला या ओवीमध्ये. काय म्हणतात? लेकराला जेवता येत म्हणून आई किंवा बाप त्याला ताटात घेऊन बसतात जेवायला आणि छोटे छोटे घास करून खाऊ घालतात. बरोबर आहे? ते लेकरू काय करतं? बघतं आणि ते हात ताटात हात घालतं. त्याच्या हाताला शेंबूड असतो, माती लागलेली असते, हात धुतेत नसतो, त्याला चटणी कळत नाही, लोणचं कळत नाही, शिळं काही कळत, उगामध्ये हात घालतं. काय हातालाच उचलतं, बापाच्या किंवा आईच्या तोंडात घालतं की नाही सांगा? आपण काय करतो? पटकन त्याचा हात धरतो. हो बघा काय हो का, सोन्या कसा खाऊ घालतोय मला. अगं काय खाऊ घालतो ते सांग ना. नाही, कारण तिथे भाव आहे, तिथे भाव आहे. मग त्या भावाकडे आपण खातो. कुठून आणलं हो यांनी कमवून? तुम्हाला एवढा आनंद झाला? तुमच्याच कमाईतलं, तुमच्याच ताटातलं खरकट्या हाताने, निकूड लागलेल्या, शेमूड लागलेल्या हाताने खाऊ घातलं, वाटलं ते खाऊ घातलं तरी तुम्हाला आनंद झाला. त्यालाही तसंच वाटतं, माझ्या लेकरांनी मला खाऊ घालावं, माझ्या लेकरांनी मला आनंद म्हणावं. विठू माझा लेकुरा संगे लेकुरांचा गोपाळांचा मेळा. तो आहे ना, नानोबा तुकोबा गोरोबा चोखोबा सगळे लेकर आहेत त्यांची, आणि ह्या नानोबा तुकोबा चोखोबाचे आपण लेकर आहोत. मग आपण एकमेकांमध्ये काय चांगलं वागणं आहे? 25-26 वर्षातला नोकरीचा अनुभव सांगतो. डेप्युटी कलेक्टर, कलेक्टर, ॲडिशनल कमिशनर होजेपर्यंतचे अनुभव सांगतो. महसूलमधले शेतातले जे भांडण आहेत आमच्याकडे करणारे 50% जास्त, 50% जमिनीचे भांडणं, शेताचे भांडणं, बांधाचे भांडणं, झाडाचं, सख्या भाऊ बहिणीचे, सख्या भाऊ मायबापाचे, लेकराचे. बाप म्हणतो मी देतच नाही त्याला, पोरगं म्हणतो बापाला सोडत नाही, भावाला सोडत नाही. काय करतोय आपण हे? आणि पुढे यायचं कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये रामकृष्ण हरिमनाचं, कपाळात गंधावायचे, गळ्यात माळ घालायचे. एकादशी बरं का आमची आज, आम्ही उपास धरतो, सोमवार धरला, गुरुवार धरलाय, धर बाबा राहिलेले सगळेच. फक्त माणुसकी सोडून बाकी काय पण धर. कधी सुधरावा नाही हो, कुणी सुधरावा तुम्हाला? काय अवघड आहे सांगा बरं ह्याच्यामध्ये? सगळं सोपं आहे ना, उगं सोडायचं. सकाळी पहाटे उचलायचं, शहरामध्ये तर अवघड आहे. आपल्या घरातला पोचरा उचलायचा, दुसऱ्याच्या घराचा फेकून द्या. पहाटे 4 वाजता 5 वाजता फुलाच्या झाडात फांद्या तुडतुड फुलं तुडून देत. आमच्या घरात झाडाला फांदी शिरते. मग तुझ्या दारात लावू ना बाबा, काय घेऊन जाणार? काय म्हणजे उगी घाणेरडी सवय लागून गेली आपल्याला सगळं. एवढं जग पुढे गेले ना, पूर्वी बायका आमच्या लहानपणी सुट्ट्या शेजारी वगैरे वाटीभर तूप द्यायच्या, दही द्यायच्या. आता वाटीभर देतच नाही, कारण दिलेली वाटीच वापस करत नाहीत लोक. हे खरंय वस्तूची. ते म्हणजे माणसाने किती दुर्लक्ष करावं. कशा घरानेच होणार प्रत्येचा भाव. आपलं हे जीवन ज्ञानेश्वरी आहे ना, आपला संसार ज्ञानेश्वरी आहे ना. लग्न करायचं ना, 50 वेळा पोरगी बघ, 50 वेळा पोरग बघ, 50 प्रश्न विचार, आणि एकदा स्वीकारल्यानंतर मग नाव नको ठेवू. कन्या देऊन या कुळ मग काय विचार, तुला संसार आहे ना, आता भाव धरून कर. तुला फलाना चटणी, बिस्ता चटणी, काळी चेन, 2 लेकरं झाल्यानंतर, 3 वर्ष झाल्यानंतर बरं दिसतो तुला हे सगळं. नका करू बाबा हे सगळं. कारण केले कर्म झाले तेची पुढे भोगाले. केले भोगावंच लागणार आहे, भाव धरावंच लागणार आहे तुम्हाला, अन्यथा भोगावंच लागणार. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, केले काम्य कर्म तैसे फळ भोगावया धरणे बैसे, न फेडिता ऋण जैसे ओसंडेना. फेडल्याशिवाय ऋण फेटत नाही. तसं तुम्ही जे काही कराल त्याची परतफेड तुम्हाला करावीच लागेल. कबीरजी म्हणाले, पेड़ बोये बबुल का आंबुआ कहाँ से पाय. जर बाबळीचं बी पेरला असेल ना, आता आंबे लागतील. अरे कसे आंबे लागतील? त्याला काटेच येणार आहेत. लक्षात आलं का? अगदी तू काय अंधारात जरी पेरला असतील चुकीचं काही, तरी तुझ्या वाट्याला म्हणून नको. बाहेर लोक म्हणजे एवढं यात्रा केलं, एवढं दिंड्या केलं, एवढं कीर्तन केलं, परचून माझ्या वाट्याला कसं आलं? तू स्वतःला विचार ना. अंधारात काय काय पाप केलेस, लोकांना दिसत नसतात काय काय पाप केलेस. अहो घर बंद करतात लोक, बाथरूम मध्ये जातात आणि तिथे हीटर लावतात. काय होतं हीटर? बाथरूम दार बंद करून मीटर चालत नाही का?
त्या मीटरमधून कनेक्शन आले ना, दार बंद केलं असतं त्या मीटरमध्ये रिडिंग होऊ लागली ना, तसं चोरून लपून केलं असतं तुझी रिडिंग होऊ लागली तिथे. एक कॅमेरा लागला तर माणसाला घाम फुटतो. भागवतामध्ये 14 कॅमेरे लावलेत माणसावर जन्मल्यापासून मरेपर्यंत. 14 कॅमेरेचे रेकॉर्डिंग आहे चित्रगुप्ताकडे. भोग भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. छोटं शेवटचं उदाहरण सांगतो, पुढच्या चरणाकडे निघू आपण. भाव बघा, नाथ महाराज भाव धरायला काय सांगितलं. ज्ञानेश्वरी वाचायला सांगितली. ज्ञानेश्वरी वाचणार. ज्ञानेश्वरीमध्ये काय आहे हे तिसऱ्या चरणामध्ये आपण बघणार आहोत. त्याची ज्ञानेश्वरीमध्ये फक्त भाव बघू लागलो आपण कसा असा. महाभारत डोळ्यासमोर आणा. शांती प्रस्ताव घेऊन कृष्ण परमात्मा गेले. शांती प्रस्ताव घेऊन गेले. दुर्योधनाने सांगितलं, कृष्णा आमच्याकडे जेव, आमच्या महालात थांब. दिलं उत्तर बघा कृष्णाने काय म्हटले. हे दुर्योधना, माणसाने दुसऱ्याचं अन्न परक्याचं अन्न फक्त 2च परिस्थितीमध्ये घ्यावं. पहिली परिस्थिती, जर समोरच्याचं म्हणजे परवानगी तुम्हाला विनंती करते ना जेवायला चला आमंत्रण, त्याचं जर तुझ्यावर निस्वार्थ प्रेम असेल, त्याचा तुझ्या जर निस्वार्थ भाव असेल तरच त्याचं खावं. तुझा माझ्यावर भावच नाही, त्याच्यामुळे तुझं खाण्याचा पहिल्या प्रसंगामध्ये विशेष निर्माण होतो. राहिली दुसरी परिस्थिती, जर आपल्याला कुणालाच मिळत नाही तर ज्याचं मिळेल त्याचं खावं, कारण ह्या देहाला जगवायचं आहे आपल्याला. पण माझी इथे परिस्थिती तशी नाही, कारण विदू काकांचं घर आहे ना, मी तिथे जाऊन जेवू शकतो. बघा बरं आपण काय करतो. एखाद्या पोराला 10वीमध्ये चांगले मार्क पडले की त्याच्या पालकाला जाऊन म्हणतो, हा तुमच्या शाळेला एवढे मार्क पडले, आता पार्टी. तुझं लगीन ठरले, आता पार्टी. बस त्या मोटरसायकल ढर्र करत गेले, एखाद्या धाब्यावर गेले, 100-200 रुपयाचे खाल्ले, पैसे दिले आणि बाहेर निघाले दातात काड्या. त्या सुपारीसोबत काडी पण ठेवतात ना का ते, इथंच ओळखीत जा काडीत जाणं. आणि दुसऱ्या दिवशी 2दा जाते. त्याला विचार का बरं, नाही रात्री बाहेरचं खाल्लं ना, त्याच्यावर थोडंसं पेळ. तुला कोणी सांगितलं बाहेरचं काय. भाव धर ना बाबा, स्वतःच्या प्रती भाव धर. आईबापाने आनंदाने स्वयंपाक करून ठेवला, घरात पाया जातं ना, पुन्हा फोन करून सांगतो मी येणार नाही जेवायला, बाहेर जेवणार आहे. स्वयंपाक होऊन गेल्यानंतर मग ते दुसरी पोट टाकून द्यायचं. हे बारक्या गोष्टी येतात, पण संसारामध्ये फार बारीकीनं बघावं लागणार आहे. 20 लाखाची जरी गाडी असेल, 20 लाखाची कार सुंदर आहे, पण सुईत का जरी पंक्चर झालं ना रस्त्याच्या बाजूला काढावी लागते. फाटका रिक्षेवाला सुद्धा येणारा किंवा मोटरसायकलवर पाठवून म्हणतो त्याला, ए काय झालं तुझ्या गाडीला, पंक्चर झाले, हटव बाजू हटा म्हणते. त्याचे 10,000 कोणी घेतले बाजार, पण ह्याला 20 लाखाला हटू म्हणते ते, कारण का सुईतकं पंक्चर पडलं. आपल्या जीवनामध्ये अनेक पंक्चर आपण पाडत असतो, अनेक पंक्चर. नका करू पंक्चर, कारण ते पंक्चर जर पडलं गाडीचं त्याला काढायला गॅरेज तरी आहे, हवा भरून देणारे तरी आहेत, पण आपल्या ह्या जीवनातल्या पंक्चरला हवा भरून देणारेच नाही. तर आणि बऱ्याच ठिकाणी इथं पण अवघड झाले. गुरु कमरेच्या खाली बोलायचे, जोक करायचे, हसवायचं. काय नाव निघालं, विनोदाचार्य. अरे रामकृष्ण, कशाला विनोद. तुकोबारायन काय सांगितलं, विनोद आम्हाला मरण म्हणून सांगितलं. ते विनोदाचार्य ऐकावे कानी तयाचे ते बोल, कीर्तनाला गेलो होतो. मला फार आनंद वाटला तिथे. ते कीर्तन संपल्यानंतर ते पॉकेट द्यायला आले. मला पावलं मी पॉकेट घेत नाही. कालचे महाराज पण असेच म्हणले. मला इतका आनंद झाला. त्याला बरेच लोक निर्माण होऊ लागले. चांगली गोष्ट आहे म्हणले. मला काय ते पण घेत नाहीत का, काय नव्हतं मला महाराज. नाही ते पॉकेट नकोच म्हणले, मला ऑनलाईन पाठव, फोन पेवर पाठवून द्या. किती खुश आहे लोक. घेतो का आम्ही, घेतोच नाही, हात सुद्धा लावत नाही पैशाला. आता पे फोन मधून जाणं म्हणजे हात नाही. असं आपण पाहतो कृष्ण परमात्मा शिष्टाईला गेले. दुर्योधनाच्या दोन्ही विनंत्या त्याने नकारल्या. मुक्कामाची विनंती नकारली आणि जेवणाची विनंती नकारली. कुठे गेले परमात्मा? विदुराच्या घरी गेले. रात्रंदिवस कृष्ण कृष्ण कृष्ण, त्याच्याशिवाय दुसरा विषयच पाहिलं. साक्षात परब्रह्म घरी आले.
वेडी झाली विदुराने, वेडी वेडी, काय खाऊ घालून, काय करून, कसं हातपाय धुका, पाय पाय चोळून, काय करू सुधरेत नव्हतं तिला. बसले. कृष्णाने सांगितलं, माते मला फार भूक लागली. विदुरजी बाहेर होते. भाव पाहतो आपण, भाव धरून या. भाव कशाला म्हणायचा तो. तिला विचारलं कृष्णाने, मला भूक लागली आहे. ती म्हणे, काय आत्ता करते काय? कशाला करते म्हणे, लहानपणापासून चोऱ्या करायची सवयच होती कृष्णाला. त्यांच्या हे काय शिक्यावर केळी दिसतात. अरे हो म्हणे, केळी काढली. इतकी भारावून गेली होती. भाव बघा बरं का तिचा, इतका भाव होता की कृष्णाशिवाय तुला दुसरं काहीच दिसत नाही. काय करू, कुठं ठेवू, काय खाऊ घालू, काय. आणि काय करत होती, केळ काढायची, सोलायची, टरफल कृष्णाच्या हातात द्यायची, मधला गाभा फेकून द्यायचा. आणि कृष्ण परमात्मा त्या टरफल आनंदाने खायचा. लय आनंदाने तस तस चौ खाऊ गेला. 4-5 केळी झाल्या. विदुरजी आले. अगं अगं काय करतेस? भानावर आली. म्हणजे भाव कमी झाला. तिला कळत मी विदुराणी आहे, हे कृष्ण आहे. मी तर पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांघरू हरी. मी तू पण नकोच, तू आणि मी एकच आहे, हे भाव आहे. आणि ते एक झाली होती, कृष्णाशी एकरूप झाली होती. आता भाव राहिले, अरे मी विदुराणी आहे, हे कृष्ण परमात्मा आहे. मी काय केलं, म्हणजे टरफल खायला दिलं. विदुराणी सांगितलं, अगं टरफल देतेस. मग मधला गाभा फेकू लागला, देऊ लागले आणि टरफल फेकू लागले. कृष्ण गाभा खात काय म्हणाले, नाही माते म्हणे, टरफलात जो गोडवा होता तो या गाभ्यात. फेक रही गुदे केले के, गुदे म्हणजे गाभा. फेक रही गुदे केले के, विदुरानी देती है छिलके. छिलके म्हणजे टरफल. विदुरानी देती है छिलके, भगवान नहीं देखते रुखे सुखे, वो तो है भाव के ही भुके. त्याला फक्त भाव लागतो. पोहे सुद्धा देवाचे आवडतात, शेबडीची बोरं आवडतात, विदुराच्या कन्या आवडतात, विदुराण्याचे टरफल आवडतात. अरे मग आपण टरफल लिहून देऊन देवा, आपण टरफलच्या पांडुरंगाला गाडी भरून घेऊन जाऊ. कुणाचा केळीचा मळा असेल तर का नाही घेणार. विदुराची उष्टी बोरं खाल्ली कारण तिथे भाव होता. शबद के बेरा से जाते प्रमाण दिलं महाराजांनी. उष्टी बोरं खाल्ली भगवंतांनी. सुदाम्याचे कोरडे पोहे खाल्ले. आपले नाही खाणार तो, कारण आपल्याचे भाव असतात. आपले म्हणजे मी माझ्या बाबतीत बोलू लागलो बरं का, तुमच्यापैकी एखाद्याचा भाव असू शकतो, भगवंत खाऊ शकतो. कारण कलियुग जरी असला तर भगवंत आहेच आणि त्या घटना घडतात, लोकांना अनुभव येतात भक्तांना. आणि अनुभव आले नसते तर वर्षानुवर्षे कीर्तन प्रवचन परंपरा चालली नसती, ती भजन मंडळी उभी राहिली नसते, आमच्यासारख्या कीर्तनकार आला नसता. हे आहेच, त्याचा अनुभव आहे. पण आपण सार्वजनिक स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये येणाऱ्या अनुभवाच्या आधारावर वस्तुस्थितीवर आधारून बोलतोय आपण. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. का बरं वाचायचे ज्ञानेश्वरी? कारण स्वतःच्या मुखातून भगवंताने सांगितलंय म्हणून. स्वमुखे आपण सांगितो, स्वमुखे आपण सांगितो. लेकराला शिकवल्यासारखं नसतं बरं का ते. आणि सगळ्यात दुसरी महत्वाची बाबा, ही लेकरं जे बसतील ना खाली, हे ते गोट्यावर सगळे टाळ्या वाजवतात. सगळे मोठी माणसं वाजवतात. मी गुरु केलो ना तो वाजवत टाळ्या बरं असतं. सगळं त्याच्यात व्यायाम पण होतो आणि भगवंताचं भजन पण होत असतं. सोमुखे आपण सांगितो श्री विष्णू, श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी. आता पहिल्या चरणामध्ये थोडंसं अडखळलो होतो आपण. कसं
भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. ज्ञानेश्वरी भाव धरून वाचला असता तुझ्यावर हरी कृपा करतील असं नाथ महाराज म्हणाले. माझी अपेक्षा अशी होती की त्याने ज्ञानेश्वर महाराज कृपा करतील असं म्हणायला पाहिजे होतं असं मला वाटलं होतं. दुसऱ्या चरणामध्ये तर आणखी जास्त माझी धांदल उडाली, गोंधळ झाला. कसा? सोमुखे आपण सांगे तो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनाशी. अर्जुनाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर कोणी सांगितलं म्हणाले गीतेच्या माध्यमातून शांतीब्रह्म एकनाथ महाराज विष्णूने सांगितलं असं. विष्णूने गीता सांगितली का? गीता कृष्णाने सांगितली. पण नाथ महाराज असं म्हणाले ना, सोमुखे आपण सांगे तो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनाशी. म्हणजे ते असं असलं पाहिजे, त्यांचं प्रमाण चुकीचं असू शकत नाही. आम्ही कुठेतरी कमी पडतोय. म्हणजे कसं असलं पाहिजे? विष्णू, कृष्ण आणि ज्ञानेश्वर महाराज हे तिघेही एक असले पाहिजे. बरोबर आहे. आणि ज्ञानेश्वरी पहिल्या चरणामध्ये आहे, दुसऱ्या चरणामध्ये गीता आहे. गीता आणि ज्ञानेश्वरी एक असले पाहिजे. हे कोणी सांगितलं पाहिजे? सोमुखे, ज्याच्या मुखाला अधिकार आहे त्यांनी सांगितलं पाहिजे. छोटीशी जण आहे, 10-12 वर्षाची, नामदेव महाराजांची दासी म्हणते स्वतःला. मी त्यांचं उष्ट खाऊन जगते असं म्हणते. अफाट प्रेम करणारी ज्ञानोबारायावर. तिने काय सांगितलं? कोण आहे जनाबाई? अधिकार पण बघावं, कारण स्वतःच्या मुखातला चालायचे. सोमुखे आपण. आता कोणी सांगितलं की ज्ञानोबाराय हे सगळे एक आहेत म्हणून? महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. कोण म्हणाला? जनाबाई. लहान नाही जनाबाई, 14 गुन्ह्याच्या मालकाला म्हणते धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर. 14 गुन्ह्याच्या मालकाला चोर म्हणते आणि हातानं नाही धरला, गळ्याला दोरी बांधून धरली. दोऱ्या विचार भगवंताने दळण दळून लागावं, उष्ट खावं, जणी मला भूक लागली म्हणून त्याचे केसाची वेणी फिनी करावी, स्नान घालावं. हा अधिकार असेल जनाबाईचा. ते काय म्हणाली? महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. कोणी सांगायला पाहिजे? ज्या मुखाला अधिकार आहे त्यांनी सांगितलं पाहिजे. या मुखाला अधिकार आहे, त्या मुखाने सांगितलं विष्णू आणि ज्ञानोबाराय एक आहे. बरोबर आहे. विष्णू आणि ज्ञानोबाराय एक आहे. सेना महाराज, ज्यांच्या वतीने तो भगवंताने दाढी केली राजाची, मालिश केला जाऊन, धोपटी उचलली भगवंताने, काय अधिकार असला पाहिजे सेना महाराजांचा? सेना महाराजांच्या बाबतीत काय विचारायला तेवढं कमी आहे. अहो, सेना महाराजांनी अभंग लिहून ठेवला. सेना सांगून या जातो वैकुंठासी, तिथी ते द्वादशी श्रावण मास. 9 दिवस अगोदर सांगितलं की मी वैकुंठाला चालू होणार. संतांचा अधिकार आहे फार मोठा. ते सेना महाराज काय म्हणाले? विष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वराच्या चरणी सेना आला लोटांगणी. त्यांनी सांगितलं विष्णू आहेत म्हणून. चोखोबार आहे, ज्यांच्या घरामध्ये दहीभात खाला भगवंताने, चोखोबाराच्या गालावर मारलं तर भगवंताचा गाल सुजला. ते चोखोबारा काय म्हणाले? महाविष्णूचा अवतार प्राणसखा ज्ञानेश्वर. अशा संताच्या चरणी चोखा घालितो लोळणी. चोखोबारा पण म्हणाले महाविष्णूचा अवतार आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराज सोमुख पाहता, पण त्या मुखातून कोणाच्या मुखातून पडले हे सगळे सांगणारे. शांतीब्रह्म एकनाथ महाराज अनेक वर्ष साक्षात भगवंतांनी श्रीखंडाच्या रूपाने ज्यांची सेवा केली, पाणी भरलं, झाडलोट केली, स्वयंपाकाचं काम करलं, सगळं केलं, ते शांतीब्रह्म एकनाथ म्हणाले. एकनाथ महाराज म्हणाले, अर्जुना संकट पडता जडभारी कथा सांगे हरी कुरुक्षेत्री. हरीनं कथा सांगितली कुरुक्षेत्र, हरी कुरुक्षेत्र. आणि तोचे अवतार धरी अलंकापुरी. आणि त्यांनीच अवतार घेतला अलंकापुरीमध्ये, म्हणजे आळंदीमध्ये. कोणी? कृष्णाने अवतार घेतला. अलंकापुरी ज्ञानाबाई सुंदरी तारावया. ज्ञानेश्वरी तारण करण्यासाठी अवतार. कुणी? हरीने घेतला. ज्या हरीने कथा सांगितली, गीता सांगितली, म्हणजे कृष्ण हरी आणि ते एक आहे. जगद्गुरु तुकोबार आहे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव म्हणते तुम्हायसे. तुम्ही ज्ञानाचे देव आहात. ज्ञानाचा देव फक्त परमेश्वरच असू शकतो. त्यांचे शिष्य निळोबार आहे. सांगा का हो देवन होती निर्जीव चालविल्या भिंती. अहो, निर्जीव भिंत चालवली, देव नाहीत का ज्ञानोबार आहे? म्हणजेच विष्णू आहे. आपण रोज आरती करतो कार्यक्रम संपल्यानंतर. लोपले ज्ञान जगी हित नेन तिकोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. पांडुरंगाचा अवतार आहे, त्याचं नाव ज्ञानेश्वर ठेवलं. त्याचं नाव ज्ञानेश्वर. कळत मला? हे 4 जण एक आहेत. मला वाटतं एवढं सोमुख पुरे आहे. अधिकार ज्यांच्या मुखाला, त्या मुखातून एवढे प्रमाण आपल्याकडे 4 आले. आता आपण बघूया की गीता आणि ज्ञानेश्वरी. आईचा अलंकार काय असतो? बरोबर, जोरात सांगा ना. हां, कोण म्हणलं? पोरगं काय लेकरू एकच आहे. आईचा अलंकार लेकरू असतं. आईचा अलंकार लेकरू. बरोबर आहे ना? आईचा अलंकार. मी बाईचा नाही विचारला, आईचा विचारला. समजा
तुमच्या घरला कोणतरी पाहुणा आला, ओळखीचा माणूस आला, तुमच्या नवऱ्याचा मित्र आला, तुमचे लेकरं दोन्ही तिथे खेळतात अंगणामध्ये, तो तिथे आला, कुठे गेलेत साहेब, फलान कुठे गेलेत भाऊजी, ते इकडे तिकडे गेलेत, पाणी दिलं, चहा दिला, बसला, चहा पिला, आल्यानंतर सांगा मिळून गेलो म्हणून, लेकरं खेळतात, काहीच बोलला नाही, निघून गेला. दुसरा आला त्या अंगणातून, अरे सोन्या, अरे तू खेळतो का, अरे बाळा तू खेळते का, कोणत्या वर्गाला बेटा, इंग्रजी, अरे वा गणित येतो का तुला, फला नाही येतं का, त्या लेकराला बोलत बोलत बसला, तुम्ही आले, पहिला पण आला, लेकराला बोललाच नाही, नुसता बसला, चहा निघून गेला. आता दुसरा आला, तुमच्या लेकराशी खेळतोय, बोलतोय, प्रामाणिकपणे सांगा मग, तुम्ही त्याला फक्त चहाच कराल का, माता भगिनींनी सांगा ना. तुम्ही म्हणाल की पोहे करायचे का चहा करा, आणि तुमच्या लेकराचं कौतुक केलं ना त्यांनी, बरोबर आहे. मी जालन्याला होतो, जिल्हा पुरवठा अधिकारी, ऑफिसहून संध्याकाळी घरी आलो 7 वाजता. माझी बायकोमधून बाहेर करत होती, मला बघितल्यावर म्हणे, साहेब एक छोटंसं काम आहे, कराल का. अरे म्हणलं काय, नोकरी तुझ्यासाठी करतो ना, सांग काय काम आहे. ते म्हणजे त्या झाडाखाली माणूस उभा आहे ना, त्याला काही मदत करता आली ते बघा. मी बघितलं, अरे ते अवघड माणूस आहे म्हणलं, त्याला नोटीस दिली, त्याला कारवाई करायची आहे. तर तू कशी काय बोललीस, कारण तुला मी सांगितलं की माझ्या कामामध्ये अजिबात कुठली दखल द्यायची नाही, मला कुठला सूचना नाही करायच्या, आणि शासकीय काम वेगळं आणि संसार वेगळा. पहिल्यांदाच कसं काय तुझ्या डोक्यामध्ये असं आलं. तिकडे काय झालं म्हणे, आपले दोन्ही पोरं बाहेर खेळत होते लेकरं, तो आला आपल्या लेकराला बोलला, म्हणला की मॅडम तुमचे लेकरं लय मोठे होणार आहेत, फलानं होणार आहे, पिस्तानं होणार आहे, फार कौतुक केलं हो, म्हणून मला असं वाटलं की त्या बिचारायचं काही काम असेल तर मदत करा. आत्ता मला कळलं की मला जी बोलत होती ना ती माझी बायको नव्हती. कोण होतं, लेकरांची आई होती. लेकरांची, तिच्या लेकराचं कौतुक केलं म्हणून आई खुश झाली. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी तेच केलं. पहिल्या चरणामध्ये ज्ञानेश्वरी घेतली, भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी, सोमुखी आपल्याला सांगतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न. गीता ही आई आहे, दुसऱ्या चरणामध्ये आईचं कौतुक आहे, पहिल्या प्रथम लेकराचं कौतुक करून टाकलं, संपला अभंग इथेच. लक्षात आलं का तुम्हाला. म्हणून बारीकीने बघायचं. पोरांना सांगितलं ना, स्पर्धा परीक्षा असो कुठला असो, खूप बारीकीने असं काय विचारलं तसं काय विचारलं, याच्या पाठीमागे काय असेल कल्पना लढवायची, शांततेने एकाग्रतेने करायचं. नव्हे असे काही नाही, अवघड असं काहीच नाही. केल्याने होत आहे रे, ते आधी केलेची पाहिजे. दुःखाला किंमत कशी आहे, भावनेला किंमत कशी आहे, ते 2 चरण एकमेकाला जुळवायचे. आपल्याला आपण उदाहरण पाहिलं होतं. काही लोकांना शंका आली असेल की विदुर मातेनं भगवंताला टरफलं खायला दिली आणि केळी फेकून दिली, बरोबर आहे. असं होऊ शकतं का, सांगा बरं. माणसाला एवढा फरक कळत नाही काय खेळातला टरफलातला. काहीतरी उदाहरण याची झाली असं आपण वाटू शकतं का नाही. भरपूर माता भगिनी येते, जवळपास 60% माता भगिनी येते. त्यांना माझा प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या. समजा पहिल्यांदा जावई तुमच्या घरला आला, पहिल्यांदा जावई तुमच्या घरला आला, हसल्या बाबा, मी जिंकलो बरं का. तुम्ही हसल्या म्हणजे मी जिंकलो, माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. पहिल्यांदा जावई घरला आला, काय काय खायला प्यायला केला असेल. 25 वर्ष झाले लग्नाला होऊन, नवऱ्याला एवढं केलं नसेल. एकदाच तेवढं पाहिजे, भजे कर, चटण्या कर, फलाना कर, बिस्ताना कर, जीव घातला, हे घ्या ते घ्या. ते म्हणतो आत्या नको, मामी नको, आई नको, काय सासूला जे म्हणतात ते बरेच शब्द म्हणतो. पुरे झालं, ढेकर दिला, हात धुतला, उठला, खुश होऊन तुम्ही स्वयंपाककडे फिरले. काय म्हणता, अगं मा हे वाढायचं राहूनच गेलं. होतं ना, एखादा पदार्थ चुकून राहून जातो ना. मला आता तुम्हाला विचारायचंय, एका नाशवंत देहाला खात असताना जर तुम्हाला विसर पडतो, तर 14 गुणाचा मालक घरी आला होता, त्याला खाऊ घालताना विसर पडला नसेल का. हेच गणित आहे अध्यात्मामध्ये. म्हणून आपल्या मुखालाही सांभाळायचे आपल्याला. सोमुखे आपण सांगितलं श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुन स्वतःच्या मुखातून सांगितलं. अतिशय भारदस, अतिशय जबाबदारीने सांगितलं. काय सांगितलं, गीता सांगितली, गीता. आता मला प्रश्न असा पडतो, कुणाला विचारू द्या, प्रत्येक जण म्हणतात की कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली, पण कृष्ण म्हणतो मी अर्जुनाला सांगितलीच नाही. किती अवघड आहे सांगा बरं. कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितलीच नाही. ज्ञानोबाराय पण म्हणतात कृष्णाने अर्जुनाला सांगितलीच नाही. तैसे तुझ पार्था आभार नाही सर्वथा, आम्ही आपुलियाचे स्वार्था बोलो पुढती. अरे अर्जुन, तू म्हणजे आभार कशाला मानतोयस, मी तुला सांगतच नाही ना, माझा स्वार्थ याच्यात म्हणून मी बोलतो. अहो अर्जुनाचे निमिषे आपण पेची तुझे ऐसे, नटोनी आपण या उद्देशे बोलिले जे देव. 18व्या वेदात ज्ञानोबाराय म्हणतात की अर्जुनाला निमित्त केलं, अर्जुना मी तुला निमित्त करून मी माझ्यासाठी बोलू लागलोय. उदाहरण सांगतात ज्ञानोबाराय, आरसा देखील या गोमटे की जे धनंजया, ते तयानो हे आपण या लागी जैसे. घरामध्ये आरशावर धूळ चढते, घरामध्ये आरशावर धूळ चढते, आपण आरसा साफ करतो. आरसा चांगला दिसावा म्हणून करतो का आपला चेहरा चांगला दिसावा म्हणून करतो.
काय करतो? आपला चेहरा चांगला दिसत. आरशासाठी स्वच्छ करत नाही अर्जुना. अगदी त्याप्रमाणे मी तुला जे बोलतोय ना, तुला स्वच्छ करण्यासाठी नाही, तुझ्यासाठी नाही, मी माझ्यासाठी बोलतोय. मी माझ्यासाठी बोलतोय, तुझ्यासाठी नाही. अहो अर्जुनाचे निमिषे आपण पेची तुझे से नटून या आपण उद्देशे बोलिले जे देव. अरे तुझ्यासाठी नाही बोलत, मी माझ्यासाठी बोलतोय. आता तुम्ही म्हणा असं कसं शक्य आहे? पुन्हा माता भगिनीकडेच प्रश्न, कारण पुरुष मंडळी या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही. माता भगिनीला विचारतो. तुमचं लेकरू असतं 6 महिन्याचं, बरोबर? त्याला बाप कळत नाही, माय कळत नाही, चुलते कळत नाही, काय कळत नाही. काय म्हणतात तुम्ही संध्याकाळ झाल्यानंतर? सोन्या आता तुझे पप्पा येतील बरं का, आपण मोटरसायकलवर बसायचं, वॉटर पण जायचो, त्या छान ढाब्यावर जायचो, मस्त जेवायचे, भजे खायचे, सिनेमा बघायला जायचो, गार्डनमध्ये जायचो, बरं का सोन्या? माझा सोन्याला हुशार आपण जायचं. बोलता की नाही लेकराला? काय काय बोलता त्याला? नवऱ्याला सांगत नाही, कुणाला माईला सांगत नाही, तेवढं ते लेकराला सांगता सगळं. काय कळतं त्याला? बाप कळत नाही, गार्डन कळत नाही, मोटरसायकल कळत नाही, ढाबा कळत नाही, काय खुश होऊन सांगत राहतात त्याला. कळलं का? अर्जुना ते बा म्हणे येत काही, आम्हा संशय कराव्या कारण नाही, अंगेतील लेकरू काही मोहे नंदाचे. अरे अर्जुनाला लेकरू म्हणाले, बा म्हणे, हे बाळा. कृष्णाने अनेक वेळा बाळ म्हणून बोलले अर्जुनाला, हे बाळा. वयानं जरी बरोबर दिसत असले तर ते वयाचा माणूस आहे का कृष्ण परमात्मा? 14 गुणाला पूर्ण उरलेला आहे. तो अर्जुनाला लेकरू म्हणतो, म्हणजे अर्जुनाला लेकरू तुम्ही जसं आई बोलते ना लेकराला, 6 महिन्याच्या लेकराला एवढा आवाज असतो, तसं अर्जुनाला बोलले. कारण त्याला कुणाला सांगायचं होतं? तुम्हाला आम्हा सगळ्यांना गीता सांगायची होती. गीतेच का पण स्वतःच्या मुखातून सांगितली, का टिकून राहिली ज्ञानेश्वरी? ज्ञानोबरायच्या मुखातून आहे म्हणून टिकून राहिली, कृष्णाच्या मुखातून गीता आली म्हणून टिकून राहिले. अन्यथा एवढाले मोठे मोठे ग्रंथ, त्याचे 10 खंड असतात, 50 खंड असतात, लोक पानवी चाळीत नाहीत, उगो एखादा संदर्भ करून बाजूला टाकून देतात. पण ज्ञानेश्वरी गीता पुन्हा पुन्हा वाचत राहतात. अनेक शेकडो पाराय करणारी माणसं आहेत. आपण परवा बातमी वाचली बीडमधले, 9 वर्षाचं लेकरू आहे. माता भगिनीने ऐका, 9 वर्षाचं लेकरू आहे, पूर्ण ज्ञानेश्वरी पाठ आहे त्याला, पूर्ण ज्ञानेश्वरी. लेकरू पोटात असताना त्या मातोश्रीनं, त्या आईनं, गर्भवती मातेनं 108 पारायण केली, 108 पारायण ज्ञानेश्वरी. काय जन्माला आलं? पेरलं ते उगवतं. 100% तुम्ही चांगलं पेरला तर तुमच्या वाट्याला वाईट आला असं होऊच शकत नाही. आणि विनाकारण देवाला कधीच दोष देऊ नका, कारण कृपाळ उदार सखा माझा ज्ञानेश्वर. त्या विठाईसारखं, ज्ञानोबारायासारखं, विष्णूसारखं प्रेमळ कोणीच नाही. प्रेमळ अतिशय कृपावंत आहे. त्याला खूप वाईट वाटतं हो. आपण बिघडतो ना, तंबाखू खा, बिड्यावर, दारू पे, हे असं झुलं ते घरला, पदरचे पैसा घालून, घरामध्ये तेल नसतं, मीठ नसतं, आणि हे येडं जाऊन तिकडे येतं, वास घालतं करून बाहेरून येतं निघून घरला, पुन्हा घरात उलटं सुलटं बोलतं. काय जगू लागलो आपण? अरे प्रेम करा ना बघा स्वतःवर. बेहाळ बोलायचं, व घाणेरड्याशिवाय द्यायच्या, एवढ्या लांब कोणाच्या डिक्शनरीत सापडत नसत्या, घाणघाण शिवाय बोलत राहायच्या. काय करतोय आपण हे? इव्हन गॉड कॅनॉट चेंज द पास्ट, इंग्रजीमध्ये म्हण आहे. गेलेला क्षण सुद्धा आयुष्यामध्ये परत येत नसतो. रिकामा अर्धघडी राहू नको. ज्ञानोबाराय सांगितलं, अर्धा क्षण सुद्धा रिकामा राहू नको, अर्धा क्षण. काय माहिती आहे तुला पुढचं भविष्य काय फटका बसणार आहे? येत नाही त्या पेपरला बातम्या. मोटरसायकलवर येत होते, ट्रक खाली गेले. आजच आली बघा 3 मेल्याची बातमी. एकाच कुटुंबात तिकडे गेले, मोटरसायकलची धडक लागली, जागेवरच गेले. घरचे सगळे वाट बघितले असतील ना, येऊ लागलाय. तो फोन करायचा, तिथे रे तुला किती वेळ आहे? सुडून बोलू नका, माहित नाही परिस्थिती काय बाहेर आहे ते. घरी आल्यानंतर शांततेने उद्या ज्ञानेश्वरी आपला संसार. घरात आल्यानंतर मग विचारू जेवण खाण्यासाठी, का रे बाळा का उशीर झाला, असं काय झालं, तसं झालं नाही करतो. निश्चित अनाथाने परी काम क्रोध लोभ या तिहीचे थोम थापले ते अशुभ पिकले जाण. ज्ञानोबांनी 17व्या अध्यायात सांगितलं, जिथं काम क्रोध लोभ आला तिथं अशुभच असणार आहे. काम चुकीचा सोडून द्या. लोभही करू नका, विनाकारण कोणाचं वडा अन्न घ्यायचं, देतो की बघू द्या. अहो देवाच्या शब्दा खातात लोक. काय ज्ञानेश्वरी हटवतो, गीते ह्या देवाच्या मायच्या लय अडचण आहे, मला ते म्हणतात, तिकडे घाण करतात, लोकांना बुडवून टाकतात, पैसे घेतलेच नाही म्हणतात, तुझे फलानं झाले. व्याज बट्ट्याचा पण व्यवसाय करू नका, मदत करायचं एकमेकाला, ती पण चांगलं नाही. 100 रुपये द्यायचे, लगेच 110 रुपये महिन्याला मागायचे, फार मोठं पाप आहे. तुला मदत करायला संधी दिली आणि भगवंतानी बाबा कर मदत. अशी तुम्ही कसं ठरवायचं ठरवा. पोटतिरीने सांगणं माझा भाग आहे, कारण तुम्ही ऐकावंच हा माझा अजिबात अट्टास नसतो. मी पुढच्या लेकरला ऐकून अट्टास करत नाही. बाळा हे असं कर, करणं न करणं त्याचा विषय आहे. मागच्या जन्मात कोण होता की पुढच्या जन्मात कोण असणार आहे की त्यासाठी एवढं रक्त जाळायची गरज नाही. माझं काम आहे संस्कार करणं, सांगणं. प्रयत्न करून जर ऐकत नसेल तर त्याचा विषय, सांगणं माझं काम आहे. अहो संतांना त्रास झाला सांगून बुडते हे जण, न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. हे जन बुडत संतांना कळवळा आला, सांगून बी ऐकत नाही.
स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनाची गीता सांगितली. 700 श्लोकाची गीता आहे. स्वतःच्या मुखातून भगवंताने सांगितलं 700 श्लोकाची गीता आहे. 574 वेळा कृष्ण परमात्मा बोलले. 574. अर्जुन 85 वेळेस बोलला. धृतराष्ट्र 40 वेळेस बोलले आणि संजय धृतराष्ट्र फक्त 1 वेळेस बोलला आणि संजय 40 वेळेस बोलले. अशी 700 श्लोकाची गीता. काय आहे या गीतेमध्ये? मध्यंतरी एक 10-12 वर्षाखाली मी डेप्युटी कमिशनर होतो औरंगाबादला, संभाजीनगरला. तेव्हा कोल्हापूरला एक अधिवेशन झालं होतं स्पर्धा परीक्षेचं, पूर्ण अख्ख्या महाराष्ट्राचं. बरेच IAS अधिकारी, बरेच IPS अधिकारी, DYSP, डेप्युटी कलेक्टर खूप मोठ्या संख्येने आले होते. विद्यार्थ्यांची संख्या तर अगणित होती आणि त्या सगळ्याचा अध्यक्ष मला त्यांनी केलं होतं. माहीत नाही, ज्ञानोबरायांची कृपा. एवढ्या मोठ्या माणसाच्या समोर मला अध्यक्ष केलं होतं. भाषण वगैरे झाले आणि एका ठिकाणी आम्हाला बोलवलं, चहा पाण्याला बसवलं होतं तुम्ही. हे सगळे अधिकारी सगळे बसले. असा सोफा सेट टाकला होता, त्याच्यावर एक वयस्क व्यक्ती बसली होती. तिथले कलेक्टर आमचे मित्रच होते. ते बोलता बोलता त्यांनी परिचय करून दिला की हे असे असे ज्ञानदास आहेत, फडसाहेब आहेत, ज्ञानेश्वरीवर गाडा अभ्यास आहे, फार अभ्यास चांगला आहे. मी म्हणलं हो आहे चांगला. पण काय आहे म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये? त्यांनी विचारलं मला. त्या सोफा सेटवर बसलेल्या व्यक्तीने, वयस्क व्यक्ती होतं, व्यक्तिमत्व होतं ते. मी सांगितलं काय ज्ञानेश्वर असं आहे तसं आहे, फलाना आहे बिस्ता नाही, इतकं सांगितलं, इतकं मी विसरूनच गेलो स्वतः. कारण मला माऊलीबद्दल बोलायला संधी मिळाली, मी कमी बोला असं कसं होऊ शकतं? तुम्हाला जर म्हणलं की तुमचे लेकरू कसे सांगा, किती सांगा, आमचा सोन्याना साक्षात कृष्णच आहे, रामच, अशा पोड्या करतो, तशा करतो, फलानं करतो, सगळे म्हणतात बरं का, सगळेच लेकर, सगळ्याच लेकराच्या बाबतीत. कारण आनंदच मावत नाही आपण. आपल्या प्राणापेक्षा जास्त प्रिय असतं ते, म्हणून आपण त्याचं कौतुक आणि करावं, काय करू नये. तसं मी ज्ञानेश्वरीवर खूप बोललो आणि शेवटी त्यांना मी असं म्हणालो, एक उदाहरण सांगतो मला की 700 श्लोकाची गीता आहे. कशी आहे? 50 डब्याची रेल्वे, 50 डब्याची रेल्वे थांबली रेल्वे स्टेशनवर. आपण सगळेमध्ये चढलो, उतरलो, गाडी सुटते का हो? आपण सगळ्यांनी बसून लोटायचा प्रयत्न केला तर गाडी पुढे जाते का? गाडी कधी सुटते? ते इंजिनमधला समोरचा तो ड्रायव्हर आणि पाठीमागचा गाठ दोघं एकमेकाला झेंडी दाखवतात किंवा बॅटऱ्या दाखवतात हिरव्या. दोघांनी बॅटऱ्या दाखवल्या, दोघांनी झेंडी दाखवली की त्यांना दोघांना कळलं की चढले उतरले, गाडी सुटलो काय, चलने दो. बरोबर आहे? तसं मी त्यांना म्हणालो 700 श्लोकाची गीता. पहिला श्लोक सुरू आहे, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवाः. धर्म या शब्दापासून सुरुवात झाली गीता. धर्म म्हणजे नीती नियमाला अनुकूल असं वर्तन. तो म्हणतोय कोण? कर्ण म्हणतोय रथाच्या खाली चाक काढला होता, कृष्णाने सांगितलं हान. अर्जुनाने बाण विचारलं, तू काय म्हणतो? होय, हाच तुमचा धर्म आहे का? मी रथाच्या खाली निहत्या माणसाला मारता तुम्ही रथावर उभं राहून? हाच तुमचा धर्म आहे. धर्म म्हणजे काय? हीच नीती आहे का? हाच नियम आहे का? हाच कायदा आहे का? तेव्हा कृष्णाने सांगितलं, राधेसुता तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म? तेव्हा म्हणजे काय? जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं तेव्हा तू म्हणायची मांडीवर बसवलं तरी चालतं. याचं नाव धर्म आहे? हा नियम आहे? लक्षात कळलं का? धर्म म्हणजे काय? नीती नियम. धर्मानुसार वागा, म्हणजे आपल्या नियमाला वागायचे काही सत्य असं ते पुढे धरायचा, मान सन्मान करणं, सत्य बोलणं, पूजापाठ करणं, देवधर्म करणं, हे सगळा धर्माचा भाग आहे. ठीक आहे? तर शब्द सुरुवात कशी झाली? धर्म यापासून सुरुवात झाली. आणि शेवटचा श्लोक बघा, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो भूतीर्धर्वा नीती. म्हणजे धर्मानं सुरुवात झाली, नीतीवर संपलं. नीती नियम आणि नीती याच्यामध्ये हे 700 श्लोक आहेत आमचे. 700 श्लोक. पहिला गाड सांगतो झेंडी आणि 50वा सांगतो गाड, मधले 50 डबे सुखरूप आहेत. पहिल्या श्लोकातला पहिला शब्द सांगतो धर्म आणि 700 श्लोकावरचा सांगतो नीती शब्दाने समारोप होतो. याचा अर्थ धर्म आणि नीतीमध्ये आमचं धर्मशास्त्र 700 श्लोकात बांधलं गेलं, त्याचं नाव आहे गीता. खाली आपल्याला एवढा सुंदर ग्रंथ ज्याची जयंती साजरी होते. जयंती उद्या जयंती आहे गीता. हजारो वर्षापासून जयंती साजरी होते. आम्ही आमच्या आजोबा पंजोबाची जयंती साजरी करत नाही, तुम्ही तिथे साजरी करत नाही. आजोबा कोण होते म्हणतो माहित नाही, पंजोबाचं नाव माहित नसतं आपल्याला. पण या ग्रंथाची साजरी ही गीता कुणाच्या मुखातून पडली? स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी. अर्जुनाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर भगवंताने स्वतःच्या मुखातून दिलं. दुसऱ्याने जर कोणी उत्तर दिलं असतं, धर्मराजाने दिलं असतं, भीमानं दिलं असतं, तर कदाचित गीता टिकली नसती. अजून एक वैशिष्ट्य सांगतो गीतेचं बघा. का बरं त्याच्या मुखातून, भगवंताच्या मुखातूनच. समजा आपण कृष्णाच्या ठिकाणी असतो, कल्पना करा आपण कृष्णाच्या ठिकाणी असतो आणि अर्जुन काय म्हणला? वनवास भोगून आला, सगळे शस्त्र शिकले, मंत्र शिकले, असा मारेन तसा मारेन, उभा राहिला विरुद्धाला. आता काय म्हणतो? मी कसा लढू यांच्याशी? सगळे मामा काका आहेत, मी काही युद्ध करणार.
असंच म्हणाला. आपण काय म्हणलं असतो कृष्णाच्या ठिकाणी असं, हे येड लागला का तुला, मला कशाला आणला मग इथे, जा मग सोडून दे, युद्ध करायचं नाही तुला तर. आपण अजून काय म्हणलं असतं, हे अरे तुझ्या बायकोचं वस्त्र फिरलं ना, हन, असंच म्हणलं असतं. लाक्षागरात जाळायचा प्रयत्न केला, हन, सुईच्या टोकावर जागा देत नाही म्हणते, हन, पेटवलं असतं का नाही सांगा. 700 श्लोकामध्ये एक तरी वाक्य आहे का मला सांगा की अर्जुनाला असं पेटवलं. 700 श्लोक कृष्णाने नाही पेटवलं. स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनाशी स्वतःच्या मुखातून सांगितलं, नाही पेटलं हो, जागवलं. आणि 700 श्लोक झाल्यानंतर म्हणाले कृष्ण परमात्मा, काय म्हणाले कृष्ण परमात्मा त्याला, मी तुला जेवढं सांगायचं तेवढं सांगितलं बाबा. इति ते ज्ञानमाख्यातम गुह्यात गुह्यतरम मम विमृतसे शेषेन यथेच्छिस तथा कुरु. अर्जुना, मी सगळं शोधून शोधून सांगितलं, यथेच्छसी तथा करू. आता तुला योग्य वाटेल ते कर, युद्ध करू वाटेल तर कर, नाही तर नाही कर बाबा, तुझी मर्जी. माझं काम तुला सांगायचं होतं. बघा किती गंमत आहे. जयाचे अंग प्रकाशे पाताळीचा परमाणू दिसे, त्या सूर्याय जैसे अंजन सुदले, तैसे सर्वज्ञ हे मिया सर्वही निर्धारुण्या, निके होय ते धनंजया सांगितले तुते. आता तू यावरी निके हे निर्धारुणे करी आवडे तैसे. मला जेवढं सांगता येतं ना, सूर्याच्या डोळ्यात जर अंजन, सूर्याला अगोदरच पृथ्वी सुद्धा दिसतंय आणि त्याच्या डोळ्यात अंजन घातलं तर काय काय दिसू शकेल, एवढ्या बारीकीने मी तुला सांगितलं अर्जुना. आता तुला योग्य वाटेल ते कर, तुला आवडे ते कर, तुला योग्य वाटेल ते कर. कळलं काय? म्हणजे कृष्णाने पेटवलं नाही, जागवलं अर्जुनाला, जागवलं. तुला कोणी सांगितलं की तू मारल्या नाही मरणार आहेत म्हणून, तुला मारणार नाहीत कशाहून, अरे मारता मरविता मी आहे, माझं काम आहे, तू फक्त कर्तव्य कर. म्हणून मला तुम्हाला हे सांगायचं ना, आपला लेकरू अर्जुन असतं, आपण कृष्ण असतो. ते म्हणते की आई, मम्मी, हे बाबा, माझ्याने हे होत नाही, लय अवघड दिसायला, माझ्याने अभ्यास होत नाही. बघ घरला जर आलास ना तू नापासून, माझ्या इतकं वाईट नाही, मंगळसूत्र विकून ऐकलंय, शेत कर्ज काढलंय, फलानं केलंय, फलानं झालाच पाहिजे, बिस्ताना झालाच पाहिजे, तंब्या देत राहतो. म्हणून महिना 15 दिवसाला, महिन्याला 2 महिन्याला पेपरला एखादी बातमी येते बघा, पोराने आत्महत्या केलं, चिठ्ठी लिहून ठेवली पोरीनं, काय म्हणली, आई मी तुझं स्वप्न साकार करू शकत नाही, माझ्यानं अभ्यास झेपत नाही म्हणून मी आत्महत्या करत आहे. येतात की नाही बातम्या पेपरला, आणि त्याच्यात तुमच्या लेकराचा नंबर लागला तर काय कमवणार आहोत आपण. म्हणून अर्जुनाला कृष्णाने जसं सांगितलं ना तसं त्याला समजून सांगा, बाळा आपण गरीब आहोत, 2 एकर शेत आहे, तुम्हाला दोघा भावात वाटल्यास 1 एकर पण येणार नाही, आम्ही रोजगार करतोय, तुम्हाला पण आयुष्यभर रोजगार करावा लागेल, प्रयत्न कर बेटा. साधी छोटी मोठी नोकरी लागलास, पारू भरायलास ना, आमची पण छान वाढेल गावामध्ये, आपण पण छान हिंडू फिरू, तुझं पण जीवन चांगलं. प्रेमाने समजून सांगून बघा, करणं न करणं पुढचा भागाचा भाग आहे, त्याच्या भाग्याचा भाग आहे, त्याचा कष्टाचा भाग आहे. म्हणून प्रसंगान कृष्ण भाग. सौमुखे आपण सांगेतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनाशी. या मुखाला किंमत आहे बरं का. कोरोनामध्ये हजारो कोटीची मालक जागेवर मिली, इथेच साक्षी यायला. एखाद्या जर म्हणला असता, असा चिठ्ठी लिहून दाखवला असता डॉक्टरला आणि म्हणला असता, डॉक्टर साहेब तुम्हाला 10 कोटी देतो, मला फक्त 10 मिनिटाची बोलायची ताकद द्या, 10 मिनिटं बोलायची ताकद द्या. दिली असते डॉक्टरने. आमचे डॉक्टर टिळे साहेब आलेत ना, बरोबर, तिथं टिळे साहेब आले आमचे फुलंबरीचे, विचारा देऊ शकले असते डॉक्टर साहेब 10 कोटी घेऊन. नाही, ते म्हणतात नाही, म्हणजे बाकीच्याला विचारायचं कारण नाही. सोमुखे त्यांच्या मुखातून पडलं नाही, मात्र बाकीच्याला काय विचारायचं पुन्हा. कळलं का? हे मुख आपल्याला दिलंय बोलायला, म्हणजे या मुखातून चांगलं बाहेर पडू द्या, चांगलं. डोळा जे देखावे का कानी हाण ऐकावे, मनी जे बोलावे भावावे बोलावे वाचे, ते आत बाहेर आगवे नीचे करून घालावे, मग सर्व काळी स्वभावे मीचे आहे. सगळं हाताचे करणे का पायाचे चालणे, ते होय माझं कारण आहे तैसे करे. हात पाय नाक कान डोळे सगळं चांगल्या गोष्टीसाठी वापरावं, चांगलं करावं. त्याच्यामुळे कुणाचं नुकसान करायचं, शेत आले की कुणाचं कंस मोडायचे, उपटूनच फेकायचे, आंब्याचे झाड वगैरे छोटे मोठे, पुढे जायचं, काय गाई म्हशी चारायचे, त्याच्या शेतामध्ये आपला आले की मुंगस घालायचे. येडेचाळे करू नका असे. मी लहानपणी हेच करत आलो ना, हे करत आलो की बघत आलोय म्हणून. तर तुम्ही म्हणा केलं की असं लहानपणी माफी, तुम्ही दुसरं काय करणार त्याला. ते स्वमुखी आपण, त्या स्वतःच्या मुखाला फार किंमत आहे. सुंदर छान बोलायचं. नाव ठेवलेलं असतं राम, लेकराचं कृष्ण, श्याम, काय म्हणून हाक मारतं आपलं हे मुख, श्याम्या, हे राम्या, हे किसन्या, राधिवे, राधा म्हण ना, मुख आहे म्हणून राधा. अंतरुणावर पडल्यानंतर हे कवळे दात निघून जातात. काय बोलतोय तेच त्याला बी कळणार, समोरले कळणार.
आहे ना चांगलं. विठाला विठाला म्हणलं की विठाला म्हणा ना, टाळ्या वाजवा ना, कृष्ण कृष्ण म्हणलं की वाजवा ना. नाही करू आपण काय मग तिथं काय चटुकरा बोलून घेतो एकमेकाला, तो विसरलं तुमचं. बघा ना भजन सुरू झालं की बघा एकमेकाला चटचट बोलतात, म्हणजे विसरलं की चटकून सांगून मोकळं व्हावं. अरे काय सांगायचं त्याला, आयुष्य त्याच्यात चालणार आहे बाबांना. या मुखाची किंमत काय बरं का. सोमुखे आपण सांगतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी. आपलं जीवन गीत आहे, आपलं जीवन ज्ञानेश्वरी आहे. चांगलं सांगता येईल. शेजारीचे असो, कुणी असो, बाई कुठे असो, सून भेटली एखाद्याचे, काय मा फलाण्याची सून आहे सोय त्या बाईचे, सासूली बेकार आहे बरं का, जपून संसार कर नका म्हणून. सासू भेटली, तुझी सून भेटली होती, लईच अवघड आहे, जपून संसार कर. आजकालच्या सुना लई बिघडल्या, तर त्यातली अवघड वाटते तुझी सून नका म्हणून. काय सांगा विनाकारण आपल्या बोलण्यामुळे शब्द संसार बिघडून जातो. घरचा माग केल्यानंतर काही पण होऊन जातं. लोक खरं बरं करत नाहीत, कोणाच्यावर विश्वास ठेवतात, काय तर चुकीचं करून बसतात. ही माझी तुम्हाला प्रार्थना आहे, अजिबात ह्या तोंडाचा चुकीचा वापर अजिबात करू नका. फुकट मिळत असं तर लोकांचं खाऊ नका, काय बंद पडलं नाही आपल्या कष्टाचं. का आम वैश्वानरो भूत्वा प्राणाम देमाश्रिता प्राणापान असा अभंग 15व्या अध्यायात, हा 15व्या अध्यायामध्ये आहे. अहम, मला एवढंच पाहायचं फक्त, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणाम देमाश्रिता. अरे मी वैश्वानर आहे तुझ्या पोटातला, माझ्यासाठी वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. भगवंताचं नाव घेऊन खाता पण आनंदाने. खाताळा सुद्धा चिडचिड, मीठ कमी पडले, भाजी ज्या झाले फेकून द्यायचं, ताटा करता करायचा, चांगलं झालं नाही म्हणायचं. जे चटणी भाकरी केल्यात आनंदाने खा, आनंदाने खा. त्याला बोलवा सोबत जेवायला. नाम्यासेवे जेवी नवे संकोचित, ज्ञानी याची भिंत अंगे उडी. नामदेव महाराज असं बुजवू शकतात. सुदाम्याचे पोहे खातात, शबरीची बोरं खातात, आपलं काय नाही खाणार बघू. खातील ना, भाव धरून करू. या मुखातून अधिकारानं बोलू आपण त्यांना. मागं पुढे आहेत सांभाळायला, 100% आहेत. मस्त आनंदाने करायचं. ज्या चांगल्या गोष्टी आहेत दुसऱ्याला सांगायच्या आहे. ऐकणं नाही ऐकणं त्याचा विषय. माझ्याकडे कसं बघितलं, तिनं असं बघितलं, तसं तुला कसं दिसलं बाबा, तुझ्या डोळ्याने दिसलं ना, ह्या डोळ्याला सांग ना, काय त्याला करायचं ते कर म्हणा. माझ्यामध्ये असं उलटं सुलटं बोलला, उलटं सुलटं बोलला, मग त्याच्या तोंडात तुला हात ठेवता येईल का. सोमुखे त्याच्या मुखावर तुला हात ठेवता येईल का बाबा. जर त्याच्या मुखावर हात ठेवला तर त्याचे 2 गाल थोडीत पडू शकतात. मग काय करायचं, आपले 2 हात कानावर ठेवून देऊ आपण. काय बोलायचं बोल, मला ऐकू चालू नाही तुझं. संपला, आनंदच आनंद आहे. सोमुखे आपण सांगतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी विठाल. कीर्तनाला आपल्या मुखातून चल म्हणायचं, पुन्हा ते चला येणं त्याचा विषय. चालले वाटतं निघाले कीर्तनाला, धंदाच नाही यांना तर बसा म्हणा, खायला जात असेल कीर्तनाला थोडे चालत हे नका म्हणूया मुखातून. लक्षात आलं का. म्हणजे एक उदाहरण सांगितलं तुम्हाला. काहीही करतो आपण, काहीही बोलतो, जर वर भेटलं ना कोणी काही दिवसानंतर, त्या बिना ओळखीच्या माणसापर्यंत घराने करीत राहतो एकमेकासमोर. काय बंद पडलं त्याच्यावर नका करू बाबा. कोरोनाचं उदाहरण तुम्हाला सांगितलं. 10 कोटी दिला असतं एखाद्यानं, 10 मिनिटं बोलायला ताकद दे म्हणलं असताना दिलं नसतं. गेलेला क्षण परत येत नाही. आजच्या तारखेचा, आज किती 22 आहे ना, 22 डिसेंबर 2023चा रात्री 8:30 जो काही वेळ 30 मिनिटं ते 31 मिनिटापर्यंतचा 1 मिनिटाचा सुद्धा गेलेला आजचा वेळ आयुष्यामध्ये आपल्या पुन्हा परत नाही म्हणजे नाही. 2024चा येईल, 25चा येईल, 26चा येईल, व 2023चा 22 डिसेंबरचा संध्याकाळचा रात्रीचा 8:30 वेळ आपल्या आयुष्यात पुन्हा नाही म्हणजे नाही. 100तून एवढे सेकंद 70 वर्ष आयुष्य असेल तर त्यातलं एवढं आयुष्य संपलं म्हणजे संपलं म्हणजे. म्हणून क्षणक्षणाची करावा विचार, अशी ही स्वतःच्या मुखातून भगवंताने सांगितलेली गीता आहे. आता त्या ज्ञानेश्वरीमध्ये नाथ महाराज काय सांगतात आपण तिसऱ्या
तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भय कळी काळाचे नाही त्या. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी सांगितलं हे ही ती ज्ञानेश्वरी आहे. जर तुम्ही वाचलात ना तर कळी काळाला भिण्याची गरज नाही. ज्ञानोबारायच्या ज्ञानेश्वरीबद्दल एवढी कसं काय त्यांना आवड असेल आणि एवढा कसा आत्मविश्वास असेल. काय वाचायला सांगितलं? ज्ञानेश्वरी भाव धरून वाचायला सांगितलं. नाथ महाराजांनी किती लिखाण केलं माहिती आहे का? एवढं अफाट लिखाण केलं. रामायण, महाभारत, श्रीमद भागवत, भारूड, अभंग, गवळणी. मला वाटतं नाथ महाराजांचं लिखाण खरंच उपलब्ध आहे का नाही ते कोणाचं माहीत नाही. एवढं प्रचंड लिखाण केलं. स्वतःचं वाचनही म्हणाले. काय म्हणाले? भाव धरून ज्ञानेश्वरी वाच. ती ज्ञानेश्वरी आहे ती वाच म्हणाले. ते बॅनर दिसत नाही इथे. आता बऱ्याच ठिकाणी 1000-2000 रुपये देऊन बॅनर करून आणतो आणि त्या बॅनर पैसे देऊन करून आणतो बरं का बॅनर. तरी तो माणूस काय लिहितो खाली पेंटर म्हणून स्वतःचं नाव टाकतो. जाहिरात पैसे देऊन आणतो. 4 ओळीची कविता येते डॉक्टर साहेब मोबाईलवर आम्हाला. आपण वाचायचं उत्तर नाही दिलं पुन्हा दुसऱ्यांदा टाकीतं ते, पुन्हा तिसऱ्यांदा टाकतं, पुन्हा मेसेज टाकतं साहेब वाचले का नाही. फोन करतं पुन्हा साहेब तुम्ही वाचले का नाही कविता कशी वाटली उगाच सहज विचारलं तुम्हाला. म्हणजे काय कौतुक करून घ्यायचं आहे 4 ओळीच्या कौतुक. अहो 4000 नाही 40,000 ओव्या झाल्या असेल नाथ महाराजांच्या. 40,000 ओव्या अभंगवर सगळं धरलं तर एवढं लिखाण केलं आणि सांगितलं काय? भाव धरून ज्ञानेश्वरी वाच. त्याची ज्ञानेश्वरी ती ज्ञानेश्वरी वाच. कळी काळाचं भय नाही. काय गंमत आहे बघा. ज्ञानदेवे येवणे स्वप्नात सांगितली मात मज लागे दिव्य ते जपून जपून पुतळा बोलत असेल. अजान वृक्षाची मुळी कंठास लागले येऊन आनंदस्थळी काढवेगे. काय सांगितलं? दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा प्रब्रह्म केवळ बोलत असे. ज्ञानोबारायाने नाथ महाराजांचीच निवड केली. काय ताकद असेल नाथ महाराजांची. ज्ञानोबारायाने बोलवलं आणि सांगितलं की माझ्या ज्ञानेश्वरीमध्ये लोकांनी मध्यंतरीच्या काळात मुखोद्गत करण्यामध्ये काही चुका केल्या तो दुरुस्त कर. काय ताकद असली पाहिजे बघा. त्याने सांगितलं तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भय कळी काळाचे नाही तया. तीच ज्ञानेश्वरी तुमच्या घरात पाहिजे ना सगळ्यांच्या. आपण म्हणतो ना आमच्या आजोबांना पंढरपूरला जायचे ज्ञानेश्वरी रोज वाचायची. मग कुठे ज्ञानेश्वरी? आमच्या देवाऱ्यात ठेवली आहे. अरे त्यांच्यासोबत गेलं तुझ्यासोबत येणार आहे. तू वाचता येत त्यांच्या लेकरा पण ऐकून घे वाचून घे. उदाहरण सांगतो. बायकोच्या पायात काटा ठुसला किंवा ठेस लागली मार लागला. नवऱ्या काय म्हणतो? अगं लई लागलं तुला बघू बरं कसं झाला काटा काढता फलान करता झालं. लेकर म्हणतो आई तुला खूप लागलं. नवऱ्याला लागलं अहो लई लागलं तुम्हाला. कळवळा व्यक्त केला आपण सगळा. त्याचं दुखणं कमी झालं का? तिचं दुखणं कमी झालं? म्हणजे ज्याचं त्यालाच भोगावं लागतं बघा. बाकीने किती जरी सांगितलं आपण असं झालं आणि तसं झालं भोग मात्र त्याचं त्यालाच भोगावं लागतं. लक्षात आलं का तुमच्या? म्हणून आजोबाला पुण्यवान होते आणि आजीला पंढरपूरला जायचे आणि ते वाचायचे. अरे तू वाच. तेची ज्ञानेश्वरी ती ज्ञानेश्वरी आहे. कोणी सांगितलेली? जणांना सांगितलेली. वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी. पंढरीच्या पांडुरंगाला चोर म्हणणारी काय म्हणते? वाचील जो कोणी जली त्यासी लोटांगणी. मी लोटांगण घालते म्हणते. पंढरीच्या पांडुरंगाला चोर म्हणते. आणि ज्ञानोबारायाची ज्ञानेश्वरी जर वाचली तर मी लोटांगण घालते म्हणते. ती ज्ञानेश्वरी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी सांगितलेली ज्ञानेश्वरी आहे. सगळ्या संतांनी सांगितलेली आहे. चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ वाचिता सनात होती जीव. चोखोबारायाने सांगितलं अरे सनात व्हाल तुमचा अनाथपणा आपोआप निघून जाईल. काय हो या ज्ञानेश्वरीमध्ये? तिची ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीतल्या ओव्याच नव्हे गीतेतले श्लोकच नव्हे त्यातलं एक एक अक्षर प्रब्रह्म अक्षर. ओम नमो ज्याद्या ओम हे अक्षर आहे. हे अक्षर प्रब्रह्म आहे. आयशी श्रीमुखोने अक्षरे निगती ना जब एक सरे तो अविद्येचे अंधारे जाऊच लागे. ती अक्षरे नव्हती देखा प्रब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुना लागे चितकळिका उचळलिया श्रीकृष्णे. अहो ते अक्षर नव्हे एक एक अक्षर गीतेतलं श्लोकातलं धर्मक्षेत्रे ध फक्त तो श्लोक डोळ्यासमोर आणून त्यातलं ध आठवण करा. ते काय आहे? प्रब्रह्म आहे. प्रब्रह्म पूर्ण. आता देई जो अवधान यातला आ शब्द अक्षर आठवल्याबरोबर तुम्हाला ज्ञानेश्वरीचा मध्ये आठवला पाहिजे. काय आहे हे? तरी अवधान ऐकले त पहिल्या अध्यायामध्ये आता देई जो आ एक अक्षर जरी आठवलं तर ज्ञानेश्वरी ते आठवलं ना ते प्रब्रह्म आहे. पूर्ण प्रब्रह्म. साचची बोलाचे नव्हे हे शास्त्र संसार जिनते हे शस्त्र आत्मा अवतरते मंत्र अक्षरे ये.
यातला एक एक अक्षर तुमच्या संसारातलं भय काढून टाकेल, तुम्हाला माया नदी तरुण जाण्याचा मार्ग दाखवेल, असं ज्ञानोबांनी सांगितलं. एवढ्या ताकदीची ही गीता आहे, तेच गीता आणि ज्ञानेश्वरी. तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे, भय कडी काळाचे नाही तया. आपल्या सगळ्यांच्या घराने असते. माझे हात जोडून प्रार्थना आहे, सकाळ संध्याकाळ 2 वेळा 5 वेळा एक नियम करून टाका. सकाळी वाचल्याशिवाय तोंडात पाणीच टाकणार नाही. 100% सुख आहे, आनंद आहे. ज्ञानेश्वर माऊलीची कृपा झालीच मग समजा, वेगळ्याने शोधावं लागत नाही. मुखातून पडलाय. बाकी सगळे ग्रंथ तुम्ही आम्ही तुमच्या आजोबा पंजोबांनी आमच्या आजोबा पंजोबांनी लिहिलेत. देव असा रामाने तसं केलं, कृष्णाने तसं केलं, फलानं झालं, बिस्तानं झालं, हे तुम्ही आम्ही लिहिलेत. पण भगवंताच्या मुखातून पडलेल्या शब्दाची गीता आहे. ज्ञानोबारायाच्या मुखातून पडलेली ज्ञानेश्वरी आहे, म्हणून त्याची महती वेगळी आहे. त्याची ज्ञानेश्वरी, त्याची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे, भय कळी काळाचे नाही तया. त्याचे उदाहरण सांगतो सर, मला आठवलं म्हणून. आम्ही गावाकडे चालवतो जालन्याला असताना, मांजर सुंब्याला आमची गाडी पंक्चर झाली. ड्रायव्हरला विचारलं किती वेळ लागेल, उन्हाळ्याची दोस्त म्हणे 1/2 मिनिटात तरी लागेल. मला बाबा गाडीत बसून गरम होऊ लागले, तू पंक्चर काढून आण, मी रस्त्याच्या कडेने चलतो. छान झाडं होते मोठमोठे, मी त्या सावलीने चलत गेलो. असा एक मोठा मंडप दिसला आणि त्या मंडपावर लिहिलं होतं एड्स निर्मूलन कॅम्प. तो एड्स खूप होता 10-12 वर्षाखाली. एड्स म्हणजे माहिती आहे ना, चुकीच्या पद्धतीनं पुरुषांनी स्त्रीशी वागणं, स्त्रीनं पुरुषाची वागणं, बायकोच्या बाहेर बायको नवऱ्याला सोडून एकमेकांपासून दूर जाऊन दुसरीकडे जाणं, बाहेर खेळी होणं, त्याच्याकडून रोग व्हायचा. त्याचं नाव एड्स. खूप झाला होता, आता कमी झाला आहे तो. एड्स निर्मूलन कॅम्प बघितल्यावर मी टाळी वाजवली. अरे मला चल बरं झालं. काय शासनाचा कॅम्प आहे, ऊन लागू लागले, जवळ आपण थोडंसं कूलर समोर उभं राहू, थंड पाणी पिऊ. मग मी मध्ये गेलो, भरपूर लोक बसले होते. त्या व्यासपुराच्या डॉक्टरनी पाहिलंय का, ती मला ओळखत होती. तेवढ्या गर्दीतून माझ्याकडे चला माऊली सर, चला पुढे सर, चला. अरे नको बाबा, माझी गाडी नको नको, नेलं मला तिथं बसवलं. आता बसवा काय त्याने, ते नागपूरकडे एक डॉक्टर आले होते, मुख्य डॉक्टर भाषण द्यायला. त्याला माझा परिचय कोण हे तुम्हाला माहिती आहे काय, फडसाहेब आहेत, असे IAS ऑफिसर आहेत, फलाना आहे, बिस्ताना आहे, यांचा अभ्यास दांडगा आहे, ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे, असं फार मी आपल्या मान आलो. हो, तर ज्ञानेश्वरी मुखोद्गत होणं 100% करणं शक्य आहे का माझ्यासारख्या संसारिकाला? आपल्याबद्दल बोलल्यानंतर काय तुमचे लेकरू हो, लय सज्जन हो, भयंकर, काय पत्रव्यवहार चालतं मंडपामध्ये, काय वाटतं हो, मग आमचा सोन्या तसाच आहे. खरं आहे की नाही सांगा? आपल्या लेकराचं कौतुक केलं, आपल्या आईचं कौतुक केलं, कुणाला आवडत नाही. ज्ञानोबरायचं कौतुक करू लागलं मी, हो 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 आम्हाला सगळं. ते अहंकार होता, एक प्रकारचा अहंकार. पण अहंकाराला सुद्धा मान्यता आहे बरं का अध्यात्मामध्ये. ज्ञानोबारायांनी परवानगी दिली आहे. जे अहंकारू वाहतसे अंगी, आम्ही हरीचे भूषावया लागे, माझे लोभे एक तो जगी, माझे लोभे. अरे लोभ माझ्याबद्दल, जर अहंकार माझ्याबद्दल बाळग, मला मान्य आहे. एखाद्या लेकरांना ना माझी आई अशी आहे, माझा बाप तसा आहे, मान्य. माझी मातृभाषा मराठी आमची अशी आहे, करा गर्व, मान्य. माझा भारत देश असा आहे, अभिमान, मान्य. चूक काय याचा धरीन आधी, याचा धरीन आधी, याचा धरीन जे आवश्यक आहे त्याचा अभिमान करणं योग्य आहे. त्याचा आम्ही अहंकार दाखवला. आणि त्याने विचारलं मला, त्या डॉक्टरनं, त्या मोठ्या डॉक्टरनं, अध्यक्षांनी भाषण देणार, त्याच्या डोक्यात एकच, हे बघा गंमत आहे बरं का, एखाद्याला जर भाषण करायचं असेल, बोलायचं असेल, कीर्तन करायचं असेल, गायन करायचं असेल, त्याच्या डोक्यात एकच राहतं की आपला नंबर कधी एकदा होऊन जाईल. ह्याच्यावर त्याच्या डोक्यात तेच बाकी काही त्याला दिसत नाही. त्याच्या डोक्यात काय होतं, हो एड्सवर बोलायचं होतं. त्याने विचारलं ज्ञानेश्वरीमध्ये काय आहे. आता मी सरळ सांगावं ना, किंवा कितीचं मराठीकरण ज्ञानोबारायांनी केलं. मी लगेच मला, अहो काय आहे, कशाला विचारता, काय नाही विचारा ना, सगळे ते म्हणजे सगळे एड्स आहे का. कारण त्याच्या डोक्यामध्ये एड्सच चालू होतं ना. त्याने विचारलं एड्स आहे का. आता ज्ञानेश्वरीमध्ये एड्स असेल का, सव्वासाच्या वर्षाची ज्ञानेश्वरी. पण मी तर म्हणलो ना, काय सगळे म्हणून महाभारती नाही ते नोहेच लोकी तेही येणे कारणे म्हणे पिपाई व्यासोशिष्ट जगत्रय. अहो ज्ञानेश्वरीमध्ये, महाभारतात, गीतेमध्ये नाही, असं त्रैलोक्यात नाही. मग त्यांनी एड्स आहे का विचारलं. मी लगेच पटकन मनातल्या मनात म्हणलो, माऊलीला सोबत ठेवायला सुरुवात केली मी तेव्हापासून. कमी पडलं तर तुम्ही द्या. सुरुवात कशी केली आपण कीर्तनाची. श्री गुरु सारिखा ज्ञानोबारायांची मूर्ती आहे ती, त्यांच्या परवानगीने आणली. काय म्हणालो मी, ज्ञानोबाराया द्या प्रश्नाचं उत्तर.
आठवली ना ओवी एडशी. हे असो वनिता फुले कुरूप जरी झाले तरी भोगी तातेची भले जिया परे. अरे आपली बायको कुरूप जरी असेल तर तिच्याशी संसार करणं योग्य आहे. कोण म्हणालं? ब्रह्मचारी. त्रैलोक्याचा संसार अवघाचे संसार सुखाचा करेन आनंदे भरेन तिही लोक. त्रैलोक्याचा संसार ज्या ज्ञानोबरायाने केला ब्रह्मचारी असताना त्यांनी सांगितलं, हे असो वनिता फुले कुरूप जरी झाली तरी भोगी तातेची भली जिया परे. आपली बायको कुरूप जरी असेल तर तिच्याशी एकरूप राहणं संसार करणं चांगलं. नाही तर काय होईल? देखे खेळता आग्नी लागला तो न सावरे जैसा उधवला तैसा इंद्रिय आला दिला भला नो हे. आणि खेळता खेळता जरी आग लागली ना काढी टाकली ना पेटून जर पेटला जर मोठं काही केलं तर विजत नाही, सगळं जाळून रांगोळी करतो. तशी तू मजा म्हणून जरी तुझ्या इंद्रियाची लाल पुढे बाहेर गेलास तर तुला रोग. शना महाराजांनी दुजोरा दिला, होता रोग तया इंद्रिय भंगती आपुलिती पत्नी दुजा पाहे. तुझ्या इंद्रियाला रोग होतील आणि तुझी बायको तुझी राहणार नाही. इंद्रियाला रोग होणे म्हणजे काय हो? एड्स. खवळली काम क्रोधी अंगी जडते आधी व्याधी. अंगी जडते आधी व्याधी. अंगी जडते आधी व्याधी. अनियंत्रित झाले इंद्रिय की मग सगळा रोग लागला, नुकसान व्हायला सुरुवात झाली. कुठल्याही सवय फालतू सवयी लागल्या, घाणेरड्या सवयी लागल्या. 10 रुपयाची हो, तुमच्या बिड्या वाढायची असू जा, तंबाखूची असू जा, नको त्या व्यर्थ चुकीच्या वाईट सवयी लागल्या की नुकसान व्हायला सुरुवात होतं. शरीर जातं, मन जातं, माणुसकी जाते, घरात दारिद्र्य वाढतं, सगळ्याच गोष्टी होतात. असो त्याची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भयकळी काळाचे नाही. त्या ती ज्ञानेश्वरी की ज्या ज्ञानेश्वरीमध्ये एड्स सारखा रोग जर सांगितला आहे तो काय नसेल हो ज्ञानेश्वरीमध्ये? काय सांगितलं उदाहरण की एड्स पण आहे, काय आहे त्या ज्ञानेश्वरी? काही पण आहे. पोराने अभ्यास कसा करावा? जगात अवघड म्हणून अभ्यास अशी काही सर्वथा दुष्कर नाही या लागी माझे ठाई अभ्यासे मेळ. अरे अर्जुना कोणी सांगितलं जगात अवघड आहे म्हणून? अभ्यास करणाऱ्याला काहीही अवघड नाही, काहीच अवघड नाही. त्या लेकरांनी जर ठरवलं ना मला कलेक्टर व्हायचे, एसपी व्हायच्या, तहसीलदारच्या 100% होतील, 100% होतील. मायबापाने पण लक्ष दिलं पाहिजे, कारण सगळ्यात मोठी संपत्ती मायबापाची काय असतं? त्यांची लेकरही सगळ्यात मोठी संपत्ती, सगळ्यात मोठी संपत्ती. मोबाईल खराब झाला बाजारात जाऊन दुरुस्त करून आणता येतो, टी व्ही खराब झाला बदलून आणता येतो, पण पोटची लेकर खराब झाली तर बाजारात जाऊन बदलून आणता येत नाहीत, दुरुस्त करून आणता येत नाहीत. मग त्यांना ज्ञानेश्वरीमध्ये जगवा, गीतेमध्ये जगवा. एखादा श्लोक येऊ द्या, एखादी गोवी येऊ द्या, हरिपाठ येऊ द्या, हनुमान चालिसा येऊ द्या. रोज मंदिरामध्ये 5 मिनिटं पाठवा. सकाळ संध्याकाळच्या प्रार्थनेच्या वेळात पक्क्या करा, आरतीच्या करा. आणि 5 मिनिटं लेकरांना काय तर शिरा वगैरे खायला द्या, केळी द्या, काही पण एक नियम करून टाका. म्हातारे कोतारे कुणी काय येत नाहीत, एक नियम करा दिवसातला 2दा. ह्या सप्त्यातले पैसे वाचले ना त्या कामी आणा. हे करावं का ते करा, डोक्याला काही जास्त सुचू नका. फक्त लोक जास्तीत जास्त संघटित कसे करता येतील, एकत्र कसे आणता येतील आणि त्यांना आध्यात्मिक कसं बोलता येण्याचा प्रयत्न आपण करावा. समाज सुधरू शकतो, आपणही सुधरू शकतो. त्याची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भयकळी काळाचे नाही. त्या ज्ञानेश्वरीमध्ये काय आहे, ती ज्ञानेश्वरीमध्ये नेमकं काय हे बघू लागलो आपण. काय सगळंच सगळंच आहे. लोक आत्महत्या करतात. ज्ञानोबरायाने तेव्हा सांगून ठेवलं, काह्या मोले वेचूने विष प्यावे घेऊने आत्महत्येचे निमुने जाय जे जेणे. अरे पैसे देऊन मी सांगतोस, मोल व्यसन म्हणजे पैसे देणं. दुरी पैसे देऊन आणतोस आणि आत्महत्या करतोस. माऊली खूप चिडल्यानंतर मूर्खू शब्द वापरतात, कारण माऊलीकडे याच्यापेक्षा अवघड शब्द नाहीचे. मूर्खू म्हणतात. काय मूर्ख माणूस आहे, जन्माला मनुष्य होऊन आला आणि आत्महत्या करतो. ज्ञानोबरायाने सांगितलं ही ती ज्ञानेश्वरी. बायकोशी कसं वागावं, संसार कसा करावा, आईवडिलाच्या मान कसं करावं, मान सन्मान कसा करावा, सगळं 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 सगळं. सकल तीर्थाचे धुरे जिये का माता पितरे त्या सेवे सेकीर शरीरे लोण कीजे. सगळ्या तीर्थक्षेत्राचं सकल तीर्थ कुठं जर असेल तर मायबापाच्या चरणामध्ये असं ज्ञानोबरायाने सांगितलं. ती ज्ञानेश्वरी आहे. आज सरकार कशावर खर्च करते? मोठ्या प्रमाणावर खर्च आहे सरकारचा. झाडं लावणे, पाणी अडवणे, स्वच्छता करणे, साफसफाई करणे, बरोबर आहे ना? अर्ध बजेट चालले याच्यावर, अर्ध बजेट शासनाचं. पाणी अडवा, पाणी जिरवा, शेतकरी करा, फळानं करा, बसताना करा, झाडं लावा, खूप खूप खर्च चालला. एका ओवीत सांगितलं ज्ञानोबरायांनी, नगरी चिरचावी जलाशय निर्मावी महावने लावावी नाना विधे. अरे रचना कर. रचना म्हणजे काय? रस्ता सोड, शाळेला सोड, मंदिराला सोड, समाज मंदिराला सोड, ग्राउंड सोड, असं रचना करायची गावाची रचना. त्यानं 2 फूट पुढे आणले की आपलं 3रं फूट पुढे येतं.
मोटरसायकल बिलकुल रस्त्यावर लावून टाकते पाणी जाईल आमच्या दारासमोर चाललं तुमचं काय हे तुझं दार तुझं आहे का बाबा हे स्वतः गावाचं आहे ना सगळ्या आपण असे हा झाड पातपुडी आणून लावते काय वाटतं ते आपल्या घरात मात्र बस तसं बांधून 20 लाखाची गाडी पाहिजे पण 20 फूट रस्त्यावरच उभी केली पाहिजे नका करू नगरी चिराचा हवे जलसाठे निर्माण करायला सांगितले तेव्हा प्रचंड पाऊस होता ज्ञानोबारायन तेव्हा सांगितलं जलाशय निर्मावे महावने लावावी मोठ्या प्रमाणात झाडं लावा कोणतीही लावा याचंच लावतो आणि त्याचंच लावतो असं नव्हे कारण ज्ञानोबारायला भविष्य कळत होते की भविष्यात असं होणार आहे किती ज्ञानेश्वरी आहे तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भय कळी काळाचे नाही ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर माणसामध्ये सुपरिवर्तन होतं चुकीच्या गोष्टी निघून जातात माणूस होतो माणूस म्हणजे काय मा म्हणजे मातृत्व न वागणारा नू म्हणजे कुणाचंही नुकसान न करणारा स म्हणजे सत्यानं सत्सत बुद्धीने वागणारा त्याचं नाव आहे माणूस आणि सगळे जर माणसाप्रमाणे वागत असेल सत्याला धरून वागत असेल नुकसान करत नसेल बलात्कार कोण करते खून कोण करते शेतातले भांडणं कोण लावून देते सगळे माणसंच करतात तर मला माणूस म्हणतो आपण एकमेकाला कळ्याने मोठ्या माळा असलेले लोक सुद्धा चुका करतात कपड्याला गंध असणारे सुद्धा करतात बघा जाऊन जेलमध्ये काही लोकांना तिथे माळा येतात लोकांच्या गळ्यात काही लोकांचे का आम्ही चुकलो कुठं राग आला स्वार्थ आला लोभ आला बघून घेऊन बदल्याची भावना झाली त्या क्षणापुरतं कर ना बाबा नियंत्रण काय सोबत घेऊन जायचंय नागवेची येई नागवेची जाई सुखे उत्तराई झालो पाहिजे ना माझ्याने सांगितलं अरे रिकामा जन्माला येणार आहेस रिकामा जाणार आहेस काय घेऊन जाणार आहेस आतापर्यंत कोण घेऊन गेले तू घेऊन जाणार आहेस कोणी ना कोणाचे एका देवावेन मना नारायण सद्बुद्धीने या जगात कुणीच कोणाचं नाही फक्त परमेश्वर तुमचा आहे तर ती सद्बुद्धीने म्हणा स्वार्थ साधण्यासाठी नाही आता का बरं शिक्षण महाराज म्हणले असतील पंढरपूरच्या पांडुरंगाला आपण दर्शनाला जातो आपल्या मनाला विचारा तितकं लांबून देव दिसतो आपल्याला देवा पुरीच लगीन कर बरं का जावायला सद्बुद्धी दे बरं का पोराला नोकरी लागू दे बरं का असं होऊ दे बरं आणि पुन्हा जर आणखी संधी मिळते देवा ती लई माजलाय जरा त्याला ते झटका कुणाला मागाले खरे देव बघून घेईल तुझं त्याला धंदे नाही कर दुसरी आपल्या मागण्या येतात पण थोडंसं याच्यातून बाहेर पडाय काय सोबत कोणी घेऊन जाते कोणाचं तुला एवढं सुंदर करता ते मस्त कर अरे ज्या केसाला धक्का लागू देत नाही त्याने सांगितलं ना तैसा तो मज भीतरी मी तयान तू बाहेरी हे सांगीचे बोलवरी तैसे नोहे अरे अर्जुना मी माझ्या भक्ताला आतून बाहेरून सांभाळतो त्याच्या केसाला धक्का लावू शकतो का कारण 10व्या अध्याय विभूती सांगताना सांगितलं कृष्णाने यम मी आहे नियम मी आहे चित्रगुप्त मी आहे काळ मी आहे शिक्षा देणारा मी आहे आणि जर तो असेल आणि त्याची जर लेकर आम्ही असू काय हिंमत आहे दुसऱ्याच्या मला धक्का द्यायची आहे हिंमत काय काळ त्याचा नोकर आहे असा थरथर कापतो तुकाराम नाम घेता कापे जर त्याच्या लेकराचं नाव घेतल्यानंतर यम कापतो तर त्याचं नाव घेतल्यानंतर कापणार नाही ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती फेर नुसतं ज्ञानेश्वर म्हणतात मृत्यू लोकातले फेर चुकून जातात एवढी ताकद त्याच्यामध्ये त्याची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भय कळी काळाचे नाही तो बराय असो नामदेवराय असो नाथ महाराज असो ज्ञानेश्वर महाराज असो हे सगळे भगवंताचे अंश आहेत अफाट टाकते त्यांच्या नावामध्ये मग बारीकी करतच जाऊ नका कीर्तन प्रवचनामध्ये सकाळी घरात बसल्यानंतर इकडं हरिपाठ चालू असतो घरामध्ये बघा ना हरिपाठ चालू असतो ते पण अशी इशाराचा सुन म्हणते पूर्वी काय कळलं काय झालं दूध उतू जाईल बघ हरिमुखे म्हणा कोणतं आलं बघ हरिमुखे म्हणा बघ झालं त्याचा डबा भरला का बघ हरिमुखे म्हणा अरे बाबा इथे तुम्ही बोलले एकमेकाला एक दोघांना फोन उचलले असेल काय म्हणलं असेल हो कीर्तनात आहे नंतर बोलतो अहो एखाद्या देशाचा राष्ट्रपती गेला ना एखाद्या देशाचा पंतप्रधान गेला ना तरी देश चालतो घंटाभर मोबाईल नाही उचलला घंटाभर नाही बोललं तर काही बिघडत नाही काही घरातलं नुकसान होत नाही पण चालूच राहतं आपलं माझ्याशिवाय कसं जमतं पंढरपूरला दिंडीमध्ये येतं तिथे गाडीमध्ये चढावर चढतं रेंज नाही म्हणून दार लावून झोपा मधून कोंडी नीट लाव बाहेर पुढे तो कुलप डबल लाव तिथून सांगतो आलं का लक्षात म्हणून त्याची ज्ञानेश्वरी या ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं बाबा तू तुझ्यासाठी कर चांगलं करता येत काही ओझी उचलायची गरज नाही कोणाची सांगणं काम आपलं करणं न करणं त्याचा विषय आहे आणि लोकांसाठी आपल्याला करावं लागेल मला सगळे मिळालं मी काही करणार नाही असं म्हणून जर गावामध्ये 10 लोक नोकरदार असतील तर माझी हात जोडून विनंती आहे त्यांना अरे बाबा वर्षभराचा पगार मागत नाही तुम्हाला सप्त्यासाठी 1 दिवसाचा पगार द्या फक्त 1 दिवसाचा न चुकता आणून द्यायचे सप्त्याला
शेतकऱ्याकडे मागायला जावं लागतं. 2 एकरच्या माणसाला मात्र 200 रुपये 400 रुपये आणि 2-2 लाख पगार, 10-10 लाख वर्षाला पगार असतात, वर्षाला 10 लाख पगार आणि 1000 रुपये त्याला कुठं होते. अरे कुठली तर पुण्य आहे, गावकऱ्याचे तुझ्यावर आशीर्वाद आहे, घडलाच बाबा. ऋण फेड, ऋणाची फेड कुणालाच करता येत नाही, पण प्रयत्न तरी कर. नोकरदारांनी जर ठरवलं सप्ताह होतो, वर्षातला फक्त 8 दिवसाचा पगार देऊन बघा, काहीच कमी पडत नाही. सोन्याचं ताटात जेवतील लोक, एवढं जमवू शकतो. देतच नाही नुसते असो. तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे, भय काळी काळाचे नाही. त्यामुळे अशी सुंदर ज्ञानेश्वरी आहे, गीता अशी सुंदर आहे. आणि कशी वाचायची आहे? संशय सोडून. एका जनार्दनी संशया एका जनार्दनी संशया
जनार्दनी संशय सांडूने धडधरी म्हणे ज्ञानेश्वरी. हे 3 चरण झाल्यानंतर 4थ्या चरणामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणाले की ज्ञानेश्वरी अशी आहे, गीता अशी आहे, तुझा उद्धार करणारी आहे, तुझ्या जीवनाचं कल्याण करणारी आहे, जीवनामध्ये आनंद मिळवून देणारी आहे. मग काय कर, एका जनार्दनी संशय सांडूने. संशय ठेवू नको. एवढं पारायण केल्यानंतर नोकरी लागेल का, एवढं पारायण केल्यानंतर लेकरू होईल का, फलानं होईल का, शेतात पिकल का, विस्तार होईल का, अपेक्षा वेगळ्या करूच नको, व्यवहार करूच नको ज्ञानेश्वरी गीतेशी. कारण बरेच संप्रदाय निघाले आपल्याकडे. एवढ्या प्रदक्षिणा घाला, फलानं एवढं महाराजाला आणून द्या, तांदूळ आणून द्या, गहू आणून द्या, एवढं उपास करा, फलाने पारायण करा, विस्तार करा, फलान होतं विस्तार होते, असते होत नसतं. केंद्री सेंद्री दैवते कोण पूजिती होते घेते. गुरु तुकोबाराय असं म्हणलेच नसते, माऊली असं म्हणलेच नसते. विष्णुविने जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्णी म्हणून नाही द्यायचे. रामकृष्णाला सोडून जर बाई करत असाल ना काय तुम्ही बाबा, व्यर्थ आहे सगळं. ते ज्ञानोबारायांनी सांगितलं. बाबाजी आपले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी. बघा तुकोबाराय असोत, माऊली असोत, रामकृष्ण हरी सांगितलं. याच्या बाहेर पळूच नका. फलाना सोमवार किंवा फलाना काच्या मंगळवार इकडे जायच्यात, इकडे जायच्यात, तिकडे जायच्या, वेळेचाळी करूच नका बाबा. आपला तो देव एक करून घ्यावा, तेने विना जीवा सुख. आपण अतिशय भाग्यशाली आहोत की सांप्रदायाच्या कीर्तनात आपण येतो, मग पुढे झालं एक आपल्याला. गीता ज्ञानेश्वरी गाथा भरपूर झाली, काही उपाकडे पळत बसायची गरज नाही. खूप वेळाचं आपण बोलू शकतो. संशय सोबत असं होईल का तसं होईल का म्हणायचंच नाही. माझं ही शरणरी गीजे आणि जीवित विजे असे जे ठीक यायला जे प्रज्ञा केली. ज्ञानोबा म्हणून मलाही शरण येतात म्हणतो कृष्ण परमात्मा. अरे अर्जुना मलाही शरण येतात, आणि इकडं जा तिकडे जा, वेळेच्या का ह्या देवीकडे बघ, त्या देवाकडे बघा, हा गुरु बघा, तो फार बघ, वेगळे संप्रदाय पडतात, लाज वाटत नाही म्हणतात. धिक्यान लजे लजे, लाज वाटत नाही ह्या लोकांना. हे कृष्णाचे शब्द आहेत. आपला विठ्ठल आपल्याला पुढे झाला, आपली रुक्मिणी माता आपल्याला पुढे झाली, काही पळत बसायची गरज नाही. लक्षात आलं का. एका जनार्दनी संशय सांडूने, संशय सोडून जप तप कर्म क्रियाने धर्म सर्वागटी राम भाव शुद्ध न सोडी हा भाव टाकी रे संदेहो. संदेह सोड, भावनेनं बघ. रामकृष्णाने भावनेनं ज्ञानोबारायांनी सांगितलं. संशयावने थोर अनेक पाप नाही घोर, हा विनाशाची वागड प्राणी असे. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबाराय म्हणतात संशयासारखं पाप नाही. लग्न करण्याच्या अगोदर 50 प्रश्न विचारा एकमेकाला. एकदा लग्न झालं पुन्हा संशय घेऊ नका. लेकरं उघड्यावर पडतील. 8 दिवसाला 15 दिवसाला पेपरला बातमी येते, 2 लेकराची माय पळून गेली, बापानं असं सोडून दिलं, आत्महत्या केली, पोरांना घेऊन गेली, तुडे मारल्या, नवरा बायकोला आत्महत्या केली, बायकोला मारून टाकलं, नवऱ्याला विष घातलं. काय करतोय आपण हे? ह्या नाशवंत देहासाठी. नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. अरे जाणारे एके दिवशी तुला कोणी घालायला सांगितला. संशय सोड, जीवन खूप सुंदर आहे. चटणी भाकरीमध्ये सुद्धा आनंद आहे, मस्त आनंद आहे. तुम्हाला उदाहरण सांगितलं, झोपडीमध्ये डारडूर घुरतात आणि मोठ्या मोठ्या इमारतीमध्ये रात्रभर जागत राहतात. आपल्या मानसिकतेवर अवलंबून आहे. सुनेच्या घरला गेलो आपण, सगळा रुबाब लागतो आपल्याला, बसायला, चटणी खायला, प्यायला, झोपायला सगळं. आणि लेकीच्या घरला गेलो, फाटकं घर असलं तरी आनंद असतो आपला, कारण लेकीचं घर आहे. तर तुझी मानसिकता आहे बाबा. हे सुनेच्या कारण तुझ्या तिथे मी जागा होतो. मी म्हणलं की जावाई झालो, सासू झाले, अशी व्यवस्था असते कारण आम्हाला हे केलं नाही, ते केलं नाही, द्या सोडून. हे लेकीच्या घरात जर झोपडीमध्ये आनंद मिळतो, तर सुनेच्या पत्राच्या घरात आनंद मिळू नये आपल्याला. नाही, उलट सोडतं सगळं मी पण देऊन. जब मैं था तब हरी नाही, अब हरी है नाही. या देहात मी शिरला की हरी तुझा होऊ शकत नाही, भगवान तुझा होऊ शकत नाही. म्हणून याला करा निसंशयपणे. जीवन खूप सुंदर आहे. एक उदाहरण सांगतो. नगर जिल्ह्यामध्ये 10-12 वर्षाकडे माझं व्याख्यान होतं स्पर्धा परीक्षेवर. 1000-1500 मुलं मुली होते. 2 तास मी व्याख्यान केलं की अभ्यास कसा करावा, परीक्षा कशी द्यावी, लक्षात कसं राहू शकतं वगैरे वगैरे. आणि बाहेर आल्यानंतर 10-5 मुलं उभे होते आणि एक मुलगी उभी होती प्रश्न विचारण्यासाठी. मी त्याला म्हणलं बाळा, त्या पोरला म्हणलं बाळा तू येतो अगोदर विचार, पोरं थांबतील नंतर विचारतील. काय तुझी अडचण आहे? ते म्हणे सर मी महिला आहे. हो आहेस. मी फलाण्या जातीची आहे. ठीक आहे. आमच्या जातीसाठी महिलासाठी यावेळेस जाहिरातीमध्ये एकच जागा निघाली. कोणासाठी? महिलासाठी. आमच्या जातीसाठी आरक्षित जागा एकच आहे. मी फॉर्म भरू का नको? म्हणलं बाळा तुला संशय का बरं वाटतो? नाही एकच जागा निघाली. तुला किती पाहिजेत? म्हणजे 1 पाहिजे. मग भरलं, ती माझीच आहे म्हण ना. तुला कशाला संशय पाहिजे? आमच्या डोक्याने असंच बसलेला पक्क. कीर्तनात येणाऱ्या महाराजांनी शंका करावी का हो मला जागा मिळेल का म्हणून? कीर्तनात त्याचा गर्दी खूप झाली प्रचंड. मी चिंता करावी का मला जागा असेल? असणारच आहे ना, राखीव आहे ना ही जागा. तुम्ही चिंता करा, नाही तर व्हा महाराज बघा.
संशयच निघून जाईल. लक्षात आलं का? होता येतं, नव्हे ऐसे काही नाही. काहीही होता येतं, काहीही होता येतं. आपल्या घरामध्ये आपण महाराजच आहोत. नवरा महाराज आहे, आई महाराज आहे, शेजाऱ्यांसाठी आपण महाराज आहोत, शेतकरी महाराज आहे, सगळे महाराज आहोत. चांगलं बोला ना. भगवंतांनी जे सांगितलं ते अहो डोकं लावायची गरजच नाही अध्यात्मामध्ये, फक्त हृदय लावायचं आपल्याला. हृदया हृदय एक झाले, हे हृदयीचे ते हृदय घातले, द्वेतन मोडता केले आपण आयशे अर्जुना. फक्त हृदयातून बोला, अंतकरणातून बोला, चांगलं बोला, गोड बोला. आजी बरे आहे का, काका बरं आहे का, प्लॅन चांगलं झालं बाबा, पुरीचं लग्न होत झालं, चांगलं झालं, लागलं वाटतं आता आपटून 30 वर्ष झाली ना आत्ता गेली. नका बोलू, कारण ह्याची नोंद आहे, कुठतरी नोंद. मस्त बोलायचं, छान निसंशयपणे, छान मस्त चांगलं. एका जनार्दने संशय सांगणे. थोडक्यामध्ये सांगायची अपेक्षा अशी आहे की ज्ञानेश्वरी गीता ही निसंशयपणे वाचावी. वेळ झाल्यामुळे मी काही पुढे जात नाही. एकदा आपण भजन करूया. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. सुरुवातीला कीर्तनाच्या प्रारंभी आपल्याला शंका आली होती की ज्ञानेश्वरी का शब्द वापरला. नंतर आपल्याला त्याचा उलगडा झाला की गीतेचं लेकरू आहे. नाथ महाराजांनी गीतेचं म्हणजे गीतेच्या लेकराचं ज्ञानेश्वरीचं कौतुक केलं. ज्ञानेश्वरीचं कौतुक म्हणजे आई आपण खुश होते हे नाथ महाराजांना माहीत होतं. आणि हरी आणि ज्ञानोबा आहे, कृष्ण परमात्मा विष्णू एकच आहे, म्हणून हरी हा शब्द तिथे आला. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. आपण थोडीशी हिंमत करून असं म्हणालो की आपलं जीवन, आपला संसार, आपलं कर्तव्य ज्ञानेश्वरी भाव धरून करा. लेकरांनी अभ्यास भाव धरून करा, विद्यार्थ्यांनी भाव धरून करा. त्याची ज्ञानेश्वरी म्हणजे त्याच्या वाटेला अभ्यास जे काय असेल ते 100% हरीची कृपा होते. यश मिळणं म्हणजे हरीची कृपा आहे. काही करा, जे वाटेल प्रामाणिकपणे. सत्य असावं, असत्याला पाठिंबा देणं किंवा असत्य करणं, त्याची परतफेड कधीतरी होणारच, करावीच लागणार आहे आपल्याला. त्या सोडून द्याव्या. भगवंत आहे त्याच्यावर श्रद्धा ठेवावी. संत वचनं 100% खरी आहेत, त्याच्यावर श्रद्धा आपण ठेवावी. हे करून जर भावपूर्ण केलं, भक्तिपूर्ण केलं, आवडीनं केलं, किंमत करून केली तर दुःख वाटायला येत नाही. दुःख आपली मानसिकता जास्त आणत असते. आर्थिक दारिद्र्य कष्ट करून घालवता येतं, पण मानसिक दारिद्र्य कष्ट करूनही घालवता येत नाही. आणि मानसिक दारिद्र्य घालवण्यासाठी संत सहवासात यावं, कीर्तन प्रवचनामध्ये यावं. त्याच्यानं मानसिक ताण कमी होतो. मानसिक दारिद्र्य वाढणं म्हणजे ताण येणं आहे, आणि हा ताण येतच नाही झाल्यानंतर. याच्यासाठी काय केलं पाहिजे? संत वचनावर भाव धरून विश्वास ठेवला पाहिजे. ज्ञानेश्वरी गीता गाथा भाव धरून या. भाव धरून सोमुखे आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनाशी स्वतःच्या मुखातून भगवंतांनी सांगितले. त्याची महती आगाध आहे. तुकोबारायांनी गाथा स्वतःच्या मुखातून सांगितल्या. नामदेवरायांनी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी स्वतःच्या मुखातून सांगितले. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी स्वतःच्या मुखातून सांगितले. त्यांच्या मुखाला प्रचंड किंमत आहे, पण आपण ते सांभाळावं. आपण ते सांभाळावं. आपल्या मुखाला, प्रत्येकाच्या मुखाला किंमत आहे. पण कुणाचे संसार तोडणं, ते पोरगी का अशीच आहे, ते संसारिक माणसाला आनंद देणारी आहे, भवसागरातून तारणारी आहे, जीवनामध्ये आनंद निर्माण करणारी आहे. लोक त्या परिस्थितीवर मात करून तुम्हाला चांगली परिस्थिती निर्माण करण्याची क्षमता तुमच्यामध्ये निर्माण करणारी आहे. अशी ही ज्ञानेश्वरी आपण कशी वाचायचे? भाव धरून वाचायचे. कळी काळाला भिण्याचं कारण असणार नाही. एका जनार्दने संशय सांगणे, दृढधरी म्हणे ज्ञानेश्वरी. आणि मनामध्ये दृढ धरायचा. डोक्याचा वापर इथे केलेला नाही. डोकं म्हणलं की माणूस काय म्हणतो, पंडित होतो. पंडित झाला की मी बघून घेईन. तर हृदयामध्ये सांगितलं, मनामध्ये ठेवायला सांगितलंय. मन सुंदर आहे, त्या मनाला सुद्धा मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मनात सांगितले. एका जनार्दने संशय सांगणे, दृढ धरी म्हणे ज्ञानेश्वरी. मनात ठेवा. आपला खूप आनंद मिळेल, आनंद मिळावा ही अपेक्षा करतो. आणि हे आनंद देण्याची क्षमता, आपल्याला कृपा करण्याची क्षमता ज्ञानोबा तुकोबामध्ये ह्याची आपल्याला जाणीव आहे. एकदा आपण त्यांचं भजन करूया. मी सांगितलेल्या अभंगाचा अर्थ असाच असेल. मी सांगितल्याप्रमाणे असं नव्हे. करी पुरोहित पुणे मी बोलिलो पुणे पुरे, तुम्ही बाहुलीपणे उपशाही जोजी. 18व्या अध्यायात ज्ञानोबा शेवटी म्हणतात, माझ्याकडून काही जे कमी जास्त झाला असेल ते आपण भरून घ्यावं. श्रोते हात आपण निरुपनाथाच्या पंक्तीचे हात, अर्जुनाच्या पंक्तीचे हात.
चूकभूल क्षमा असावी. गायनाचार्यांना मी बंधन आणलं वेळाभर. त्यांचे छान गायक आहेत. म्हणजे खेडेगावात एवढे सुंदर गायक असू शकतात कारण ते सगळं पैसे देऊन आणतात. तुमच्या गावात एक फार चांगली गोष्ट आहे. मृदंगाचार्याचे आभार. सर्वांचे आपले आभार. आपण छान प्रकारे कीर्तन ऐकलं, चांगल्या प्रकारे ऐकलं. संयोजकांनी बोलवलं आणि आमच्या डॉक्टर टिळे साहेबांनी अट्टहास केला की साहेब माझं गाव आहे. म्हणलं बरोबर. म्हणलं तुमचं कसं काय गाव? तुमचं उदगीरमध्ये नाही ते माझंच गाव आहे. अनेक वर्षापासून मी तिथे तर आनंदाची बाब आहे. माझे 30-35 वर्षापासूनचे मित्र आहेत. त्यांचा आग्रह झाला. संयोजकांनी आम्हाला बोलवलं. मला इतका मोठा मान दिला की माझ्या एकट्याच्या तुम्ही एवढ्या लोकांनी 2 तास शांत चित्ता नाही तर मान. धन काय आहे? आम्हा घरी धन शब्दांची चरत नाही. एवढं शब्द वाटायचं धन मला दिलं. त्याच्यापेक्षा एवढं मानधन मला नको. ते मला पुरेसं आहे. विठ्ठल जय जय Subscribe now and press the bell icon. Never miss an update.